This conference will now be recorded. सर्व उपस्थित नागरिकांना नमस्कार. मी अक्षय चंद्रकांत फाटक, डोंबिवलीचाच नागरिक आहे. दक्ष हा जो फोरम आहे, जो अराजकीय फोरम, ज्याचं पूर्ण फुल फॉर्म आपल्याला आता स्क्रीनवर दिसत असेल, डोंबिवली ऍक्शन कमिटी फॉर सिव्हिक अँड सोशल होप्स. मुळात मध्ये असा एक फोरम असावा अशी चर्चा किंवा असं काही जणांशी बोलताना ठरवलं की एक अराजकीय दबाव गट किंवा असा काहीतरी एक ग्रुप असावा की जो नागरिकांच्या आणि प्रशासनाच्या मधला जो दुवा होऊ शकेल. दुवा म्हणण्यापेक्षा नागरिकांना प्रशासनाशी थेट त्यांच्याशी संपर्क करण्यासाठी म्हणून प्रोत्साहन देईल. आपल्या डोंबिवलीमध्ये आपण अनेक वर्ष राहतो, बरेचसे डोंबिवलीकर नागरिक आहेत. अनेक प्रॉब्लेम्स, अनेक समस्या आपण अनेक वर्ष फेस करतोय आणि त्याच समस्या आहेत. त्याच्यामध्ये स्वच्छता असेल, रस्ते असतील, प्रदूषण असेल, त्याच्यानंतर रेल्वे समस्या असेल, अशा अनेक समस्या आपण गेले अनेक वर्ष फेस करतोय आणि त्याच्यावर काही प्रभावी तोडगा म्हणण्यापेक्षा काय प्रभावी नागरिकांकडून एकत्रितपणे प्रयत्न होताना दिसत नाहीये. तर असं काय करता येईल की ज्याच्यामुळे हा एक जो ड्रॉबॅक आहे आपल्या सर्व डोंबिवलीकरांमध्ये, त्याच्यावर काही करता येईल का? अशी चर्चा झाल्यानंतर आम्हाला असं म्हणजे सुचलं की असा एक फोरम आपण फॉर्म करूया आणि ज्याच्यामध्ये लोकांना प्रशासनाबद्दल म्हणजे उपलब्ध जी साधनं आहेत त्या साधनांबद्दल, उपलब्ध प्रक्रिया किंवा प्रशासनाबरोबर तक्रार करण्याची असेल किंवा प्रशासनातल्या अधिकाऱ्यांची ओळख असेल, तर अशा प्रकारे आपण लोकांमध्ये जागृती करावी असं थोडंसं सुचलं आणि नोव्हेंबर 2019ला आपण दक्ष म्हणून सगळ्यांच्या समोर आपली जी भूमिका आहे ती मांडली. त्याची सगळ्यात पहिली सभा जी आहे ती सर्वेश हॉलमध्ये घेण्यात आली. थोडंसं असं झालं की आता तेव्हा विधानसभेच्या इलेक्शन होत्या, त्यामुळे आपण एक सप्टेंबरमध्ये एक सभा घेणार होतो, पण त्याला थोडासा राजकीय रंग येण्याची शक्यता दिसत होती आणि याला कुठलंही राजकीय स्वरूप देऊ नये, कोणीही याचा राजकीय फायदा उठवू नये म्हणून आपण ती सभा नोव्हेंबरमध्ये घेतली की जेणेकरून नागरिकांनी याच्यामध्ये एक डोंबिवलीकर म्हणून सहभागी व्हावं. हा त्याच्या मागचा उद्देश होता. आता सुद्धा आपण अनेक सेशन किंवा अनेक मीटिंग घेतो. नोव्हेंबर पासून आपण दर महिन्याला एक मीटिंग ही ओपन ग्राउंडवर म्हणजे नेहरू मैदान असेल, भागशाळा असेल अशा ठिकाणी घेतो. मुख्य म्हणजे बऱ्याचदा असं दिसतं की नागरिकांना समस्या माहिती असते आणि समस्या सोडवण्यासाठीचा जो प्रोटोकॉल आहे तो माहिती नसतो किंवा समस्या योग्य ठिकाणी पोहोचवण्यासाठीचे ते मार्ग माहिती नसतात. मी एक चटकन 2 उदाहरणं देतो आणि मुख्य आपल्या कार्यक्रमाकडे वळू. साधा उदाहरण आहे की आपण जो गरडा सर्कल वरून लेफ्ट मारून कल्याणला जाणारा जो रस्ता आहे त्याच्यामध्ये एक पॅच खूप प्रचंड खराब आहे, म्हणजे होता इतके दिवस. तर बऱ्याचदा लोक नुसती शिव्या द्यायची किंवा फेसबुकवर टाकायची. तर त्याच्यानंतर आपण तो मुद्दा लोकांना त्याच्याबद्दल सांगितलं की हा रस्ता आहे तो पीडब्ल्यूडीच्या अखत्यारीत येतो आणि तो केडीएमसीने बनवणं अपेक्षित नाही. मग आपण पीडब्ल्यूडीच्या अधिकाऱ्यांचे नंबर काही जणांना दिले, तिथल्या भागातल्या लोकांना त्यांना ईमेल करायला लावले. त्या अधिकाऱ्यांचं एमआयडीसीचा आणि केडीएमसीच्या सगळ्यांना त्या ईमेलच्या लूपमध्ये ठेवलं आणि मग पीडब्ल्यूडीच्या अधिकाऱ्यांकडून तो रस्ता थोडासा दबाव टाकल्यामुळे बांधला गेला. आता तुम्ही बघाल तर तो रस्ता पुन्हा खणलेला आहे. पुन्हा त्याबद्दल ईमेल करणं अशी इथले नागरिकांना ती आपण सवय लागली. त्याच्यानंतर स्वच्छतेच्या बाबतीत आपण स्वच्छ डोंबिवली अभियान हे गेले 2 वर्ष कार्यरत आहे. तर त्यामध्ये लोकांना बऱ्याच जणांना माहितीच नव्हतं की आपल्या वॉर्डला सॅनिटरी इन्स्पेक्टर दिलेला असतो आणि त्याचं किंवा आरोग्य अधिकारी असतो. त्या वॉर्डचा किंवा प्रभाग अधिकाऱ्याला आपण आपल्या या सगळ्या गोष्टी तक्रारी सांगू शकतो किंवा त्या त्याच्यापर्यंत गेल्या पाहिजे. नुसतं फेसबुकवर टाकून उपयोग नाही. तर अशा प्रकारे आपण प्रशासन आणि नागरिक यांच्यामध्ये डायरेक्ट कम्युनिकेशन घडवण्यासाठी प्रयत्न करत आहोत. काही बाबतीमध्ये आपण लिटिगेशन फाईल करून किंवा ऍडव्होकेट्सच्या नोटीस पाठवून, एमपीसीबीला नोटीस पाठवूनही काही गोष्टी
आपण केलेले आहेत इथे भोईरवाडीमध्ये जे प्रदूषण होतं त्याच्या संदर्भात. तर अशा प्रकारे हा दक्षचा एक प्लॅटफॉर्म आहे. गेल्या 2 महिन्यामध्ये लॉकडाऊनच्या काळामध्ये आपण त्या मीटिंगचं स्वरूप असं ऑनलाईन घेतलेलं आहे. आता आपण दक्षचे डोंबिवलीचे वेगवेगळ्या श्रेणीशहा ग्रुप केले आहेत. आर्किटेक्टचा एक ग्रुप आहे, ऍडव्होकेटचा एक ग्रुप आहे, डॉक्टर्सचा एक ग्रुप आहे, पर्यावरण संबंधातल्या सगळ्यांचा एक ग्रुप आहे. तर अशा प्रकारे आपण श्रेणी किंवा त्यांच्या त्यांच्या प्रोफेशनल ऍक्टिव्हिजम नुसार आपण हे ग्रुप बनवलेले आहेत. आजचा विषय हा थोडासा महत्वाचा आहे कारण आपण जे काम करतोय त्याच्यामध्ये राईट टू इन्फॉर्मेशन ऍक्ट या संदर्भामध्ये माहिती असणं फार गरजेचं आहे. तर आजचं हे पुढचं सेशन आपण महेश जोशी यांचं ठेवलेलं आहे. तर कृपया आपण सगळ्यांनी या सेशन मध्ये जे काही ते सांगणार आहेत त्याबद्दल शक्यतो आपल्या मोबाईल मध्ये नोट्स मध्ये पॉइंट काढून ठेवा आणि काही प्रश्न असतील तर आपले चॅट बॉक्स मध्ये आपण प्रश्न किंवा पॉइंट्स आपले टाकू शकता. मी नंदूला विनंती करतो की त्यांनी पुढचा सर्वांनी प्रथम आपले मोबाईल आणि व्हिडिओज कृपया हे जेव्हा लेक्चर चालू असेल तेव्हा बंद ठेवा, कारण त्यानुसार मग आपल्याला ह्याची जी संपूर्ण लिंक आहे ह्या सेशनची ही व्यवस्थित अनइंटरप्टेड ऐकता येईल. याचं एक प्रमुख कारण ते आहे कारण आपल्या प्रत्येकाकडे लिमिटेड बँडविड्थ आहे नेटवर्कची आणि ते नेटवर्क नीट चालावं याच्यासाठी आपण ही काळजी घेतो. त्यामुळे कोणाचेही माईक ओपन राहतील, व्हिडिओ चालू राहील असं कोणीही जरा प्लीज काळजी घ्या. मी सुमेधला पुढच्या कार्यक्रमासाठी आमंत्रित करतो की त्यांनी वक्त्यांचा परिचय आणि दक्ष लॉयर्स विंग ही आपली काय आहे ह्याच्याबद्दल थोडी माहिती द्यावी. थँक्यू नंदूजी. नमस्कार, माझा आवाज येतोय ऐकू? हो सुमेध येतोय. येस. अक्षय जसं म्हणाला तसा 2019 नोव्हेंबरमध्ये दक्ष या एका अराजकीय दबाव गटाची डोंबिवलीच्या विकासासाठी किंवा डोंबिवलीतले काही जे नागरी समस्या आहेत त्या मार्गी लावण्यासाठी आपण याची स्थापना केली. आपल्या सगळ्यांना माहिती असेल की आपण नेहमी म्हणतो की राज्य हे नेहमी कायद्याचे आहे, कायद्याचं राज्य ही संकल्पना आपल्याला एक खूप परिचित असलेली संकल्पना आहे. त्यामुळे कोणतीही भारतात कोणतीही व्यवस्था आहे, सार्वजनिक व्यवस्था असू दे किंवा अगदी वरती भारतीय संसद असू दे, ही एका कोणत्या तरी कायद्याने बांधली गेलेली आहे. त्यामुळे साधं उदाहरण जरी घ्यायचं झालं तरी आपली कल्याण डोंबिवली महानगरपालिका ही स्थानिक स्वराज्य संस्था कायदा आणि त्याखाली झालेले वेगवेगळे अधिनियम याने बांधली गेलेली आहे. त्यामुळे जसं नंदूजी म्हणाले तसं याच्यात दक्ष मध्ये आपण अनेक विविध प्रोफेशनल्सचा सुद्धा सहभाग करून घेण्याचा प्रयत्न आपला चालू आहे. म्हणजे आर्किटेक्ट्स आहेत, ऍडव्होकेट्स आहेत, चार्टर्ड अकाउंटंट्स आहेत. हे लोक त्या त्या क्षेत्रात पारंगत आहेत आणि कोणत्याही शहराच्या विकासासाठी, कोणत्याही शहराच्या प्रगतीसाठी समाजातल्या सर्व घटकांचा सहभाग हा अत्यंत आवश्यक असतो. पर्टिक्युलरली या सगळ्या प्रोफेशनल लोकांचा, आर्किटेक्ट, ऍडव्होकेट्स, चार्टर्ड अकाउंटंट्स, सिव्हिल इंजिनियर्स, त्या उद्देशाने आपण दक्ष लॉयर्स विंग एक वेगळा ग्रुप याच्यात काढला, ज्यात कल्याण डोंबिवली मधले वकील याच्यात आपल्याला जॉईन झालेले आहेत. वकिलांची भूमिका किंवा वकील हे वकील हे कोणत्याही एका समाजविमुख चळवळीमध्ये नेहमीच अग्रणी राहिल्याचे आपल्याला दिसून येते. त्यामुळे वकिलांची भूमिका कोणत्याही एका चळवळीला पुढे नेऊन जाण्यामध्ये खूप महत्वाची असते. आपल्याला असं नाही, अनेकदा आपल्याला प्रश्न पडतो अरे हे गोष्ट चुकीची होते, याच्यावर काही कायदा नाही का, याच्यावर काही नियम नाही का? तर असं नाहीये. याच्यावर अनेक कायदे आहेत, त्याच्यावर अनेक नियम अधिनियम वेळोवेळी शासनाकडून प्रसिद्ध केले जातात. परंतु आपल्याला असं होतं की आपल्याला त्याची माहिती नसते. त्यामुळे दक्षच्या माध्यमातून दक्षच्या सगळ्या मेंबर्सना विविध कायद्यांची, विविध सूचनांची, नियमांची, अधिनियमांची माहिती करून देण्यासाठी या लॉयर्स विंगचा आणि त्या कायद्याच्या अंमलबजावणी प्रभावीपणे अंमलबजावणी होते की नाही हे बघण्यासाठी या
ऍडव्होकेट विंग किंवा लॉयर विंगची आपण सुरुवात केली. आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की 2005 मध्ये भारतीय संसदेने राईट टू इन्फॉर्मेशन, माहितीचा अधिकार हा संमत केला, ज्यामुळे काही ठराविक गोष्टी सोडल्या, जसे भारताच्या अशा गोष्टी जेणेकरून भारताची सार्वभौमता आणि सुरक्षितता धोक्यात येणार नाही, किंवा अन्य काही गोष्टी वगळल्यास कोणत्याही सरकारी कामांची किंवा सरकारी संलग्न असणाऱ्या आस्थापनांची माहिती कोणत्याही सामान्य नागरिकाला सुद्धा मिळू शकते, अशी सोय झाली. अर्थात या कायद्याच्या खूप चांगल्या बाजू आहेत, काही नकारात्मक बाजू पण आहेत, पण या कायद्याची प्रभावीपणे अंमलबजावणी कशी करता येईल, याचा उपयोग आपल्या शहराच्या विकासासाठी कसा करता येईल, या सगळ्यासाठी आपण आज हे राईट टू इन्फॉर्मेशन आणि त्या कायद्याची ओळख करून घेण्यासाठी हे सेशन ठेवलेलं आहे. या सेशन मध्ये आज आपल्याला जे माहिती देणार आहेत त्यांचं नाव आहे ऍडव्होकेट महेश जोशी. त्यांचं शिक्षण MCOM LLB इतकं आहे आणि डोंबिवलीमध्ये त्यांचं वास्तव्य असतं. त्यांचं कार्यालय हे मुंबईला फाउंटन येथे आहे. मुंबई हायकोर्ट आणि मुंबई, ठाणे, कल्याण, नवी मुंबई क्षेत्रातल्या सर्व कोर्टांमध्ये ते प्रॅक्टिस करतात. सिव्हिल, क्रिमिनल, प्रॉपर्टी मॅटर्स, मनी रिकव्हरी मॅटर्स अशा विविध क्षेत्रात गेली 20 वर्ष ते प्रॅक्टिस करत आहेत. मी आता महेशजींना विनंती करतो की त्यांनी पुढील कार्यक्रमाची सूत्र घ्यावी. महेशजी, आपला माईक अनम्यूट करा आणि आपलं बोलणं सुरू करा. तुमची स्क्रीन डिस्प्ले होते. महेशजी, माझा आवाज येतोय? हॅलो नंदू, यांचा माईक तर चालू आहे, आता ऑफ झाला. हा, आता आले वाटतं. महेशजी, तुमचा काहीतरी आवाज येत गडबड नाही. आहे. हे तू त्यांना फोन करशील का सुमित? करतोय, मी करतोय. एक 2 मिनिटं, त्यांच्याकडे काही थोडा माईकचा प्रॉब्लेम झालाय. हॅलो, आवाज येतोय का आता? हो, येतोय येतोय. हॅलो, तुमचा माईक येतोय ना? तिकडचा हा, बंद करा. आता लॅपटॉपवरचा माईक बंद करा, म्हणजे इको नाही येणार. ओके ओके ओके, एक सेकंड. येस येस येस, बस आता आलं. ओके, या. कॅन आय स्टार्ट? येस. हॅलो, तुमच्या लॅपटॉपचा स्पीकर पण बंद करता येईल का?
कारण इको येतोय. हा करतो. येस. ओके, ओके. गो अहेड. बस आता येतोय ना व्यवस्थित? ओके. हा गुड इव्हनिंग एव्हरीबडी. आजचा जो आपला सब्जेक्ट आहे, सगळ्यात पहिलं मला ते समजू दे की हे जे फक्त सगळे म्हणजे लॉयर्स पण जमा आहेत आपल्या इकडे, एक जनरल पब्लिक पण आहे, त्याप्रमाणे म्हणजे प्रेझेंट करायला मला सोपं होईल. सगळे कारण इथे असं दिसतंय सगळे मिक्स आहेत ना. ओके. सगळे सगळे कारण मुख्य कसं म्हणजे हा नागरिकांसाठी हा एक्झॅक्टली म्हणून म्हटलं काही म्हणजे काही ओळखीचे पण माझ्या ऍडव्होकेट मित्र आहेत म्हणून म्हटलं सगळे आहेत कसं. सगळे. येस. कसं आहे, हा जगा मगाशी सांगितलं साहेबांनी त्याप्रमाणे 2005 मध्ये संसदेने आपला कायदा हा राईट टू इन्फॉर्मेशन हा पास केला. तो सुद्धा दबाव केल्यावरती, म्हणजे जेव्हा त्या काळच्या लोकांनी जेव्हा म्हणजे माहिती आपल्या सगळ्यांना त्याची हिस्ट्री, जेव्हा कंपेल करायला लागलं तेव्हा गव्हर्नमेंटने हा कायदा केला. त्याच्या आधी जो किंवा अजूनही जो कायदा आहे ऑफिशियल सिक्रेट ऍक्ट, त्यानुसार गव्हर्नमेंट कुठली इन्फॉर्मेशन द्यायला कोणाला कधी बाध्यच नव्हती. पण जेव्हा जनतेचा रेटा आला त्यावेळेला हा कायदा संमत करण्यात आला. जसं सुरुवात जी आपली आहे की इंडियन कॉन्स्टिट्यूशन, तर याच्या आर्टिकल 19 प्रमाणे कॉन्स्टिट्यूशनने गॅरंटी आपल्याला दिलेली आहे राईट टू फ्रीडम ऑफ स्पीच अँड एक्सप्रेशन. आणि वारंवार हे जे तत्व आहे ते सुप्रीम कोर्टाने त्या बाबतीत बरेच निर्णय दिले. तर त्याच्यामध्ये राईट टू इन्फॉर्मेशन हा एक महत्वाचा त्याच्यामध्ये अंग त्याचं कोर्टाने मान्य केलंय की माहिती असणं, कारण ती स्पीच किंवा एक्सप्रेशन हे जेव्हाच होऊ शकतं जेव्हा तुम्हाला काही इन्फॉर्मेशन आहे. त्यामुळे इन्फॉर्मेशनच मिळत नसेल तर तुम्ही कसं काय बोलणार आहात किंवा कसं काय तुम्ही व्यक्त होणार आहात. तर त्यासाठी हा जो महत्वाचा कायदा आहे तो आधी आपल्याला कॉन्स्टिट्यूशननी 2005 साली आपल्याला दिलेला आहे जनतेला. हा कायदा आल्यानंतर थोडक्यात काय झालंय की एक सिटीजनच्या हातामध्ये एक प्रकारची पॉवर आली आहे. आपण त्याला म्हणू सिटीजन एम्पॉवरमेंट. त्यामुळे काय झालं की माणसांना म्हणजे जनतेला डिसिजन मेकिंग प्रोसेसमध्ये गव्हर्नमेंटच्या भाग घेण्यास मुभा मिळाली. कसं काय आपण म्हणू शकतो, तर एखाद्या गव्हर्नमेंटने किंवा म्युन्सिपाल्टीने एखाद्या ठिकाणी एखादं ब्रिज बांधायला घेतलंय, तर ब्रिज बांधायची जी काही प्रोसेस असेल ती माहीत करून घेण्याची आपल्याला एक हक्क मिळालाय की हा जो ब्रिज बांधणार आहे तो तुम्ही कुठे नेमका बांधणार आहेत, किती वेळात बांधणार आहेत, कॉन्ट्रॅक्टर कोण असणार आहे, एटसेट्रा एटसेट्रा. तर त्याच्यावरती हा जसा आपला मंच आहे दक्षचा, तो आता खूप आपण आता सुरुवात केली 2019 मध्ये. तर त्या पद्धतीचा थोडक्यात लोकांचा एक रेटा आहे, लोकांचं त्याच्यावरती वॉचडॉग असल्यासारखं असण्यासाठी ह्या कायद्याचा उपयोग 2005 पासून अंमलात यायला लागलाय. ह्याच्या आधी काय होतं की नुसतं लोक ह्याच्या आधी फक्त बघत असायचे की गव्हर्नमेंट काहीतरी डिसिजन घेत आहे आणि ते काहीतरी अंमलात आणतायत, पण आपल्याला त्याच्यामध्ये काही पार्टिसिपेट होण्याचा कुठला मौका नव्हता. पण ह्या कायद्यामुळे तो असा निर्माण झालेली आहे शक्यता. या इन्फॉर्मेशनचं आपल्याला काय आपण करू शकतो किंवा इन्फॉर्मेशन कशी वापरायची हे आता आपण थोडक्यात बघूया. स्कोप इन्फॉर्मेशनचे आपण हा कायदा माहीत करतो घेताना काही महत्वाच्या, फक्त मी त्या सगळ्या ऍक्ट मध्ये जात नाही कारण 30-31 सेक्शन्स आहेत या कायद्याचे. सगळे आपल्याला इम्पॉर्टंट नाहीत, आपल्याला महत्वाचे जे आहेत तेवढे मी फक्त आज तुमच्या समोर मांडतो. सगळ्यात महत्वाचं आहे स्कोप ऑफ इन्फॉर्मेशन ऍक्सेस. सेक्शन 2 प्रमाणे आरटीआयच्या असं म्हटलेलं आहे की राईट टू इन्फॉर्मेशन इज ऍक्सेसिबल अंडर दिस ऍक्ट विच इज हेल्ड बाय ऑर अंडर द पोझेशन ऑफ एनी सेंट्रल ऑर स्टेट पब्लिक ऑथॉरिटी. हा खूप महत्वाचा शब्द आहे, पब्लिक ऑथॉरिटी. तर इन्फॉर्मेशन कोणाकडनं आपल्याला मिळू शकते किंवा कोणाकडनं मागवायचे या कायद्याच्या अंतर्गत, तर हे पब्लिक ऑथॉरिटी आहे जी स्टेटची असेल किंवा सेंट्रलची असेल. आता ते कोण कोण त्याच्यामध्ये येऊ शकतं आणि त्याच्या पद्धतीने कुठल्या प्रकारची इन्फॉर्मेशन मागू शकतो हे आपण आता बघूया. दॅट इन्क्लुड्स द राईट. ते कुठल्या प्रकारचे आपल्याला अधिकार मिळाले? राईट टू इन्स्पेक्शन ऑफ वर्क. आता जसं काम एखादं चालू आहे, ऑनगोईंग काम असेल तर त्याचं आपल्याला समजा पाहणी करायची, तर अशा पद्धतीचं इन्स्पेक्शन ऑफ वर्क किंवा एखादं काही कामकाज चालू आहे तर ते आपल्याला बघायची आपल्याला मुभा आहे. किंवा इन्स्पेक्शन ऑफ डॉक्युमेंट्स अँड रेकॉर्ड्स. आता बरेच मंजुऱ्या असतात किंवा कुठले प्रकरण असतात किंवा त्याचे काही हे दाखले असू शकतात. तर अशा पद्धतीचा जो रेकॉर्ड बनलेला असेल एखाद्या कुठल्या कामाबद्दलचा, तो ऐतिहासिक पण असू शकतो किंवा करंट जो आता होऊ घातलेला आहे त्याबद्दलचा पण असू शकतो. त्याच्यानंतर टेकिंग नोट्स. आता जर इन्स्पेक्शन ऑफ वर्क आणि डॉक्युमेंट केलं तर तुम्हाला त्याबरोबर नोट्स घेण्याचा पण तुम्हाला त्याच्यामध्ये अधिकार आहे. तर तुम्ही तिथे बसून त्या नोट्स घेऊ शकता की काय डॉक्युमेंट तुम्ही बघितलं. आता इथे वकील आहेत तर त्यांना माहिती आहे आपण इन्स्पेक्शन ऑफ डॉक्युमेंट करतो समोरच्या पार्टीचं, त्याला आपण नोट्स लिहून घेतो. तशा पद्धतीचे आपण तुम्ही नोट्स लिहून घेऊ शकता. त्याच्यानंतर आपण सर्टिफाईड कॉपी आपण त्या डॉक्युमेंटच्या घेऊ शकतो. एखादं समजा डॉक्युमेंट आहे, आपल्याला सगळे डॉक्युमेंट आपल्या कामाचे असतात असं नाही,
पण काही महत्वाचे डॉक्युमेंट आहेत ते आपल्याला फ्युचरसाठी लागणार आहेत, आपण त्याची कॉपी आपण घेऊ शकतो, किंवा असे तत्सम काही रेकॉर्ड असतील त्याचे आपण कॉप्या घेऊ शकतो. त्याच्यानंतर टेकिंग सर्टिफाईड सॅम्पल्स ऑफ मटेरियल, हे खूप महत्वाचं आहे की एखादं काम आहे, आता रेती कुठली वापरतायत अशा पद्धती जर आपल्याला जर संशय असेल तर आपण त्याचं मटेरियल पण सॅम्पल घेऊ शकतो. ऑब्टेनिंग इन्फॉर्मेशन इन द फॉर्म ऑफ डिस्केट्स, म्हणजे डिस्क असायची, सीडी असायची कॉम्पॅक्ट डिस्क तशा पद्धतीचं, किंवा फ्लॉपी. आता हे खूप जुनं झालं, 2005 ची गोष्ट आहे, त्यामुळे हे इन्क्लूड आहेत. आता हे कालबाल्य होत गेल्या गोष्टी. त्याच्यानंतर टेप्स, व्हिडिओ कॅसेट और एनी अदर इलेक्ट्रॉनिक मोड और थ्रू प्रिंटआउट्स विच where such information is stored in a computer or in any other device. तर ज्या काळामध्ये 2005 मध्ये ज्या काही फ्लॉपी होत्या, डिस्क होत्या, टेप रेकॉर्डर होता, व्हिडिओ होता, किंवा आता कॉम्प्युटराइज असेल किंवा सीसीटीव्ही असेल किंवा अशा पद्धतीचं कुठलेही ई रिलेटेड हे असेल त्याचं आपण मागवू शकतो. त्याचप्रमाणे डॉक्युमेंट्स जी आहेत किंवा कॉम्प्युटरमध्ये फीड केलेला डेटा त्याची पण आपण प्रिंटआउट्स मागवू शकतो. तर अशा पद्धतीची इन्फॉर्मेशन तुम्हाला मागवता येऊ शकते अशा पद्धतीच्या पब्लिक ऑथॉरिटीकडनं. आता दुसरा मुद्दा याच्यामध्ये निर्माण होतो की पब्लिक ऑथॉरिटी म्हणजे कोण. तर सगळ्यात महत्त्वाचं समजलं पाहिजे की हे पब्लिक ऑथॉरिटी म्हणजे जिथे सरकारी कायद्याअंतर्गत एखादी संस्था निर्माण झालेली आहे, किंवा अशा संस्था जी कायद्याअंतर्गत निर्माण नसेल झाली पण त्याला गव्हर्नमेंटचा डायरेक्ट किंवा इनडायरेक्ट पतपुरवठा आहे. इंडिव्हिज्युअल याच्यामध्ये कुठली पार्टी किंवा व्यक्ती किंवा संस्था याच्यामध्ये येऊ शकत नाही जर त्या गव्हर्नमेंटकडनं काही त्यांना पैसे मिळत नसतील तर. तसं कुठल्या कुठल्या असू शकतात, तर एखादी बाय कॉन्स्टिट्यूशन, म्हणजे आता कॉन्स्टिट्यूशनच्या अंडर ज्या काही कॉन्स्टिट्यूशन ऑथॉरिटी आहेत, फॉर एक्झाम्पल प्राईम मिनिस्टर ऑफिस, प्रेसिडेंट ऑफिस, कोर्ट, त्याच्यानंतर राज्यपाल, मुख्यमंत्री, विधान परिषद, विधानमंडळ, हे सगळे जे आहेत अंडर कॉन्स्टिट्यूशन आहेत. तर ह्या सगळ्यांचे जे काय आपण वरती म्हटले ते रेकॉर्ड आपण त्यांची आपण माहिती घेण्याचा अधिकार आपल्याला आहे. आता समजा एखादी संस्था असेल जी कॉन्स्टिट्यूशन मध्ये नाहीये, कॉन्स्टिट्यूशन अंडर नाही झाली आहे, पण अशा एखाद्या कायद्यामध्ये झाली आहे जो संसदेने पास केलेला आहे किंवा विधिमंडळाने पास केलेला आहे. अशा पद्धतीची जर कुठली संस्था असेल, फॉर एक्झाम्पल आपली केडीएमसी आपण म्हणू, त्याला आपण स्टेट लेजिस्लेचरने पास केल्यानंतर केडीएमसीचा कायदा मंजूर झाला, अशा पद्धतीचा त्याच्यामध्ये अंतर्भाव आहे. त्याचप्रमाणे बाय अ नोटिफिकेशन और ऑर्डर ऑफ द स्टेट और सेंट्रल गव्हर्नमेंट. आता समजा असा लेजिस्लेचरचा कायदा नसेल पण नोटिफिकेशन आहे किंवा गॅझेट आहे, अशा पद्धतीचं किंवा ऑर्डिनन्स आहे. तर फॉर एक्झाम्पल आता लेटेस्ट आपलं कोविड चालू आहे, तर कोविडसाठी काही अथॉरिटी नेमली असेल तर त्याचं आपण या अंडर येऊ शकतो. त्याच्यानंतर बॉडीज ओन्ड, कंट्रोल और सबस्टॅन्शियली फायनान्स, हा महत्वाचा मुद्दा. जसं मी मगाशी सांगितलं की ह्यात वरच्या 3 पैकी काही नाहीये, पण अशा संस्था ज्यांना सरकारचं, स्टेट किंवा सेंट्रल गव्हर्नमेंटचं डायरेक्टली फंडिंग आहे किंवा इनडायरेक्टली फंडिंग आहे, त्याच्यामध्ये इन्क्लुडिंग नॉन गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन, आपण ज्याला एनजीओ म्हणतो, एनजीओ पण याच्यामध्ये अंतर्भाव आहेत. आता याच्या आधी आपल्याला माहिती होतं की एनजीओ होत्या त्या पैसे गोळा करायच्या आणि त्याचं काही कोणाला द्यायला लागायचं नाही, किंवा गव्हर्नमेंटकडनं ग्रँट घ्यायचे आणि काय करतायत हे माहित नसायचं. पण आता असं चालणार नाही, एनजीओ पण आहेत ज्यांना डायरेक्ट किंवा इनडायरेक्टली गव्हर्नमेंट कडनं काही ग्रँट्स किंवा असं काही मदत मिळत असेल, तर अशा पद्धतीच्या सगळ्या संस्थांकडनं आपण इन्फॉर्मेशन मागवू शकतो. आता इन्फॉर्मेशन म्हणजे काय, तर त्याच्यामध्ये रेकॉर्ड्स येतात, मगाशी आपण बघितलं त्या सेक्शनमध्ये रेकॉर्ड्स येतात, डॉक्युमेंट्स येतात, मेमोज येतात, ईमेल्स येतात. आता गव्हर्नमेंटच्या इंटर डिपार्टमेंट काही ईमेल्स असेल तर ते येऊ शकतात, ईमेल्स येतात. ओपिनियन्स, आता गव्हर्नमेंटनी समजा कोणाकडनं ओपिनियन मागवलं असेल, एक्सपर्ट ओपिनियन असेल म्हणा किंवा तत्सम दुसरं काही, तर ते ओपिनियन आपण इन्फॉर्मेशन म्हणून घेऊ शकतो. ऍडवाइसेस, स्पेशल म्हणजे ऍडव्होकेट असेल किंवा कुठला तत्सम प्रोफेशनलचे ऍडवाइसेस घेतले असतील अशा संस्थांनी, तर त्यांच्या ऍडवाइसेसनी त्यांना काय तेव्हा सल्ला दिला होता हे आपण माहित करून घेऊ शकतो. कदाचित सल्ला एक दिला होता आणि त्यांनी ऍक्शन दुसरी घेतली, अशा पद्धतीचं आपण त्याच्यासाठी प्रूव्ह करण्यासाठी आपण ऍडवाइस काय काय मिळालेलं त्यांना त्या काळात हे मागवू शकतो. प्रेस रिलीज, आता ही प्रेस रिलीज अशी गोष्ट आहे की प्रेस रिलीज म्हटल्यावरती ती गव्हर्नमेंटच्या डोमेनमध्ये ऑलरेडी आलेली आहे, पब्लिक डोमेनमध्ये आलेली आहे, तर त्याच्या आपण कॉपीज घेऊ शकतो. सर्क्युलर्स, आता बरेचशा त्यातल्या गोष्टी आहेत ना ज्या गव्हर्नमेंट आजकाल त्यांच्या ईमेल, त्यांच्या वेबसाईटवरती प्रस्तुत करत असतात, तर त्या बऱ्याचशा गोष्टी आपल्याला त्यांच्या वेबसाईटवरतीच मिळू शकतात. ऑर्डर्स, लॉग बुक्स, कॉन्ट्रॅक्ट्स, रिपोर्ट्स, आता हे कॉन्ट्रॅक्ट्स वगैरे तर साईटवर नसणार, पण ते आपण त्यांच्याकडनं आपण ती इन्फॉर्मेशन मागवू शकतो. रिपोर्ट्स, पेपर्स, सॅम्पल्स आणि मॉडेल्स, अशा पद्धतीच्या गोष्टी आपण गव्हर्नमेंटकडनं घेऊ शकतो. त्या पद्धतीने डेटा, मटेरियल, हेड
इन द इलेक्ट्रॉनिक फॉर्म. ते मला सांगितलं कॉम्प्युटराइज किंवा सीसीटीव्ही अशा पद्धतीच्या उपकरणांमार्फत काही चित्रीकरण असेल किंवा डेटा असेल तर तो आपण मागवू शकतो. इन्फॉर्मेशन रिलेटिंग टू एनी प्रायव्हेट बॉडी. आता हे खूप महत्वाचं आहे. इन्फॉर्मेशन रिलेटिंग टू एनी प्रायव्हेट बॉडी विच कॅन बी accessed by a public authority under any other law for the time being in force. म्हणजे डायरेक्ट प्रायव्हेट इंडिव्हिज्युअल्स किंवा बॉडीच्या रिलेटेड आपण इन्फॉर्मेशन नाही, पण अशी बॉडीच्या किंवा प्रायव्हेट माणसाच्या किंवा बॉडीच्या इन्फॉर्मेशन जी गव्हर्नमेंटनी किंवा या पब्लिक ऑथॉरिटीनी जर मागवली असेल तर ती इन्फॉर्मेशन आपण ऍक्सेस करू शकतो. तर अशा प्रकारच्या विविध त्या पद्धतीच्या इन्फॉर्मेशन आपल्याला लागतं ते आपण मागवू शकतो. आता आपण पुढची गोष्ट बघूया की रेकॉर्ड म्हणजे काय. रेकॉर्ड म्हणजे एनी डॉक्युमेंट ऑर मॅन्युस्क्रिप्ट ऑर फाईल. त्याच्यानंतर एनी मायक्रोफिल्म, मायक्रोफिच ऑर फॅसिमाइल कॉपी ऑफ अ डॉक्युमेंट म्हणजे फॅक्स कॉप्या. एनी रिप्रोडक्शन ऑफ इमेज ऑर इमेजेस एम्बॉडीड इन सच मायक्रोफिल्म वेदर एनलार्ज ऑर नॉट. आणि एनी अदर मटेरियल प्रोड्यूस बाय कॉम्प्युटर ऑर एनी अदर डिव्हाइस. सो ह्या पद्धतीचे रेकॉर्ड आपण जे काय आजकाल सगळं कॉम्प्युटरमध्ये रेकॉर्ड जमा होतात, तर या पद्धतीच्या जे काय असेल फिल्म्स म्हणा किंवा त्यांचे मॅन्युस्क्रिप्ट्स, फाईल्स या सगळ्याचे आपण इन्फॉर्मेशन ऍक्सेस मागू शकतो. आता हे जेव्हा आपण म्हणतो की इन्फॉर्मेशन मागू शकतो, तर ओरिजिनली जसं गव्हर्नमेंट काही देत नव्हती, तर गव्हर्नमेंटने हा कायदा करताना हे पण एक ठेवलेलं आहे स्वतःकडे, एक व्हेटो पॉवर म्हणू आपण, की ज्यामुळे ते ना कुठली इन्फॉर्मेशन द्यायची नाही हे त्यांच्या हातात ठेवलेलं आहे त्यांनी. आता अशी कुठली इन्फॉर्मेशन आहे हे खूप महत्वाचं, कारण ह्याच्यानंतरचे सगळे क्वेश्चन म्हणा किंवा लिटिगेशन ना आरटीआय संदर्भात नेहमी या सेक्शन 8 वरती होत असतात, ज्याच्यामध्ये गव्हर्नमेंटला हा स्पेशल अधिकार आहे. आता आपण बघूया कुठल्या प्रकारची इन्फॉर्मेशन आहे. अ सिटीजन मे नॉट बी प्रोव्हाइडेड द फॉलोइंग इन्फॉर्मेशन अनलेस he convinced the public information officer that the public interest in disclosure outweighs any other interest served by non-disclosure. म्हणजे असा कुठला पब्लिक इंटरेस्ट त्याच्यामध्ये आहे, मी जी इन्फॉर्मेशन मागवतोय ज्याच्यामुळे पब्लिकचा इंटरेस्ट त्याच्यामध्ये असणार आहे, त्यासाठी मी ती इन्फॉर्मेशन मागवतो. त्याच्यामध्ये माझा वैयक्तिक काही स्वार्थ नाहीये. Partial access may be provided to the part of the record which does not contain information exempted from disclosure. तर अशी कुठली इन्फॉर्मेशन आहे, द इन्फॉर्मेशन डिस्क्लोजर ऑफ विच वुड प्रिजुडिशियली अफेक्ट द सोव्हर्निटी अँड इंटेग्रिटी ऑफ इंडिया. म्हणजे भारताच्या सार्वभौमत्व ह्या गोष्टीला बाधाकारक असेल अशा कुठलीही गोष्ट आपण मागू शकत नाही किंवा गव्हर्नमेंट द्यायला तुम्हाला बंधनकारक नाहीये गव्हर्नमेंटला. अशा पद्धतीचं त्याच्यामध्ये प्रोव्हिजन आहे. The security, strategic, scientific or economic interest of the state. म्हणजे त्याच्यामध्ये सिक्युरिटी म्हणजे समजा गव्हर्नमेंटचा मिलिटरीचं कुठलं एखादं गुपित आहे तर ते आपण मागू शकत नाही, किंवा त्याच पद्धतीने पोलिसचं किंवा एखादं स्ट्रॅटेजिक आपण म्हणू शकतो IB, रॉ अशा संघटना त्यांचं काय आपण मागू शकत नाही. त्याच पद्धतीनं सायंटिफिक, आता खूप महत्वाचा जसा अणु प्रकल्प गव्हर्नमेंटने हाती घेतलेला होता, अणुबॉम्ब म्हणा किंवा अशा तत्सम जे काय मोठे मोठे प्रोजेक्ट सायंटिफिक आहेत त्याच्या आपण किंवा न देणं हे गव्हर्नमेंटच्या हातात आहे, आपण असं म्हणू. इकॉनॉमिक इंटरेस्ट, जसं फॉर इकॉनॉमिक पॉलिसी एखादी स्पेसिफिक असेल की जी गव्हर्नमेंटला आता डिस्क्लोज नाही करायची, तर त्याच्यासाठी आपण मागवली तरी इन्फॉर्मेशन डिनाय करायचा अधिकार गव्हर्नमेंटने शाबूत ठेवलेला आहे. रिलेशन विथ फॉरेन स्टेट ऑर लीड टू इन्साइटमेंट ऑफ अन ऑफेन्स. म्हणजे कुठल्या फॉरेन कंट्री रिलेटेड काही आपण मागितले की ज्याच्यामध्ये भारताची सार्वभौमत्वाला धोका आहे, अशी इन्फॉर्मेशन डिनाय करण्याचा अधिकार आहे. त्याचप्रमाणे कुठला ऑफेन्स घडून येण्याची शक्यता आहे तर तो ऑफेन्स म्हणजे ते इन्फॉर्मेशन नाकारण्याचा गव्हर्नमेंटला अधिकार आहे. त्याच्यानंतर इन्फॉर्मेशन विच हॅज बीन एक्सप्रेसली फोरबिडन, म्हणजे असा कायद्यामध्येच उल्लेख केला असेल की अशी इन्फॉर्मेशन देताच येत नाही, तर त्या पद्धतीची इन्फॉर्मेशन द्यायला बाध्य नाहीये. टू बी पब्लिश ऑर बाय एनी कोर्ट ऑफ लॉ ऑर ट्रिब्युनल ऑर द डिस्क्लोजर ऑफ विच मे कॉन्स्टिट्यूट कंटेम्प्ट ऑफ कोर्ट. म्हणजे एखादं खूप आता इथे काही वकील मंडळी येतात, त्यांना माहिती आहे की काही असतात की गुप्त पद्धतीने म्हणजे पार्टीकडची इन्फॉर्मेशन पण गुप्त पद्धतीने कोर्टाला देऊ शकतो आपण सील एन्व्हलप मध्ये. अशा पद्धतीची गोष्ट की जिथे अतिशय गोपनीय आहे, अशा किंवा ज्या उल्लेख म्हणजे जी एखादी इन्फॉर्मेशन जर ओपन केली तर त्याचा कंटेम्प्ट ऑफ कोर्ट होऊ शकतो. अशा पद्धतीची इन्फॉर्मेशन देण्याचा नाकारण्याचा अधिकार गव्हर्नमेंटने किंवा अशा पब्लिक ऑथॉरिटीने स्वतःजवळ ठेवलेला आहे. इन्फॉर्मेशन द डिस्क्लोजर ऑफ विच वुड कॉज अ ब्रीच ऑफ प्रिव्हिलेज ऑफ पार्लिमेंट. आता सगळ्यांना माहिती आहे की पार्लिमेंट किंवा विधिमंडळ यांचं एक प्रिव्हिलेज असतं, त्यांचा एक हक्क असतो. तर आपण बघितलं हक्क भंग होण्याची अशी कुठली गोष्ट असेल तर ते त्यांना अधिकार आहे की ती म्हणजे ती इन्फॉर्मेशन नाकारायची. त्याच पद्धतीने इन्फॉर्मेशन इन्क्लुडिंग कमर्शियल कॉन्फिडन्स,
म्हणजे अतिशय कमर्शियल रिलेटेड कुठली ही आहे, फॉर एक्झाम्पल नोटबंदी सारखी गोष्ट गव्हर्नमेंटला ती डिस्क्लोजर नाही द्यायचं आहे, तर अशी पद्धत गव्हर्नमेंट कॅन कीप सच. किंवा असे लोकांची यादी की जे काळा पैसावाल्यांची यादी आहे ती गव्हर्नमेंटला आता ओपन नाही करायची, तर ती इन्फॉर्मेशन दे कॅन डिनाय. त्याच्यानंतर ट्रेड सिक्रेट्स ऑर इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी, हे खूप महत्वाचं आहे. IPR आपण जे म्हणतो इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी, तो वैयक्तिक असू शकतं. गव्हर्नमेंटची समजा असेल अशी कुठली साधन संपत्ती, तर ती नाकारू शकतो. द डिस्क्लोजर ऑफ विच वुड हार्म द कॉम्पिटिटिव्ह पोझिशन ऑफ अ थर्ड पार्टी. आता फॉर एक्झाम्पल हे सगळे पेटंट गव्हर्नमेंटकडे आपण रजिस्टर करतो, आपण त्रयस्थ म्हणून तिसऱ्याच पार्टीचं काहीतरी असं मागवली इन्फॉर्मेशन, तर ती इन्फॉर्मेशन नाकारण्याचा त्या पब्लिक ऑफिसरला अधिकार आहे, ज्याच्यामुळे तिसऱ्या पार्टीची कॉम्पिटिटिव्ह पोझिशन ला धक्का पोचू शकतो. त्याच्यानंतर अनलेस द कॉम्पिटंट ऑथॉरिटी इज सॅटिस्फाईड दॅट लार्जर पब्लिक इंटरेस्ट वॉरंट्स द डिस्क्लोजर. तर साधारणपणे अशी इन्फॉर्मेशन नाकारतात, पण त्याच्यामध्ये जर आपण दाखवू शकलो की याच्यामध्ये खूप पब्लिक इंटरेस्ट इन्व्हॉल्ड आहे, की जर इन्फॉर्मेशन पब्लिकला मिळाली तर त्याचा फायदा होणार आहे किंवा ते घटनेला अनुसरून असणार आहे, तर ती इन्फॉर्मेशन आपल्याला मिळू शकते. त्याच्यानंतर इन्फॉर्मेशन अवेलेबल टू अ पर्सन इन हिज फिड्युशियरी रिलेशनशिप. फिड्युशियरी म्हणजे ट्रस्टी रिलेशनशिप, की एखाद्याकडे एखाद्याची इन्फॉर्मेशन, फॉर एक्झाम्पल आपण म्हणू इन्कम टॅक्सकडे आपल्या सगळ्यांचे फायनान्शियल डेटा आहे, आर्थिक सगळं आपण ताळेबंद तिथे दिलेले आहेत, तर तो तिसऱ्या व्यक्तीचा आपल्याला मिळण्याचा काही अधिकार नाही. ह्याच्या आधीच्या घटना आहेत की काँग्रेसच्या अध्यक्षा या लोकांच्या मागवलेल्या लोकांनी, तर ते नाकारण्याचा अधिकार आहे. कारण आता तर काय इलेक्शनला उभं राहायचं असेल तर तुम्हाला द्यावंच लागतं, पण जर इलेक्शनला उभा नसेल तर अशा माणसाचा आपण जबरदस्ती त्यांचं किंवा तो इन्फॉर्मेशन नाकारण्याचा अधिकार आहे. अनलेस द कॉम्पिटंट ऑथॉरिटी इज सॅटिस्फाईड दॅट द लार्जर पब्लिक, अगेन सेम थिंग, की लार्जर पब्लिक इंटरेस्ट आहे हे त्यांना पटलं तर ते देऊ शकतात. इन्फॉर्मेशन रिसिव्ड इन कॉन्फिडन्स फ्रॉम फॉरेन गव्हर्नमेंट. आता असं जसं आपले कुठल्या बाहेरच्या राष्ट्राशी संबंध आहेत, चांगले संबंध आहेत, तर तशी कॉन्फिडेन्शियल इन्फॉर्मेशन जर आपल्याकडे असेल तर ती नाकारण्याचा अधिकार आहे. इन्फॉर्मेशन द डिस्क्लोजर ऑफ विच वुड एंडेंजर द लाईफ ऑर फिजिकल safety of any person or identity, the source of information or assistance given in confidence of law enforcement or security purposes. तर अशी कुठली इन्फॉर्मेशन ज्याचा कुठल्या माणसाचा कुठला आयडेंटिटी डिस्क्लोज होऊ शकते. आता आपल्याला माहिती आहे की इथे बरेच वकील आहेत, त्यांना माहिती आहे की काही काही गुन्ह्यांमध्ये आयडेंटिटी ही डिस्क्लोज करायची नसते. रेप सारखे केस आहेत किंवा अजून कुठले केस आहेत, तर त्याच्यामध्ये आयडेंटिटी आता सध्या जे कोविड चाललं तर त्याच्यामध्ये पेशंटची आयडेंटिटी डिस्क्लोज करायची नाहीये, असा कायदा आहे. तर अशी इन्फॉर्मेशन आपण नाही मागवू शकत की कोणाचं आहे नाव, अशा पद्धतीच्या गोष्टी आपण नाही मागवू शकत. किंवा लॉ एन्फोर्समेंटचा हे फॉर एक्झाम्पल पोलीस एखादा ऑफेन्स आहे आणि तो अंडर इन्व्हेस्टिगेशन आहे, तर अशा अंडर इन्व्हेस्टिगेशनचा आपण नाही मागवू शकत इन्फॉर्मेशन, किंवा ते नाकारू शकतात. हा, चार्जशीट जर फाईल झाली असेल तर ते पब्लिक डॉक्युमेंटमध्ये ती इन्फॉर्मेशन येतेच, तर ती गोष्ट वेगळी आहे. इन्फॉर्मेशन विच वुड इम्पिड द प्रोसेस ऑफ इन्व्हेस्टिगेशन, हाच आता मुद्दा मी सांगतो की इम्पिड द प्रोसेस ऑफ इन्व्हेस्टिगेशन ऑर अप्रिहेन्शन ऑर प्रोसिक्युशन ऑफ ऑफेंडर्स. तर कायद्याच्या जे अंडर इन्व्हेस्टिगेशन जी आहे ती इन्फॉर्मेशन नाकारू शकतात. त्याच्यानंतर कॅबिनेट पेपर्स, आपलं जे कॅबिनेट असतं स्टेट किंवा सेंट्रल गव्हर्नमेंटचं, तर त्या कॅबिनेटचे काही डिसिजन्स आहेत, त्यांचं डेलिबरेशन असेल तर त्या लोकांचा पेपर इन्क्लुडिंग रेकॉर्ड्स ऑफ डेलिबरेशन्स ऑफ काउन्सिल ऑफ मिनिस्टर, तर त्यांच्या अंतर्गत काय झालेलं आहे, तो डिसिजन आला तर तो तुम्हाला कळणारच आहे. पण ते डिसिजन देताना कोणाचं काय म्हणणं होतं हे जर त्यांचा आपापसात मिनिट्स ऑफ रेकॉर्ड असतील तर ते तुम्हाला ते नाकारू शकतात, की कोणी काय त्यावेळेला स्टँड घेतला होता, हा तुम्हाला नाकारण्याचा अधिकार गव्हर्नमेंटकडे आहे. त्याच पद्धतीने मिनिस्टर की असू देत किंवा सेक्रेटरीज किंवा अदर ऑफिसर्स, प्रोव्हाइडेड दॅट द डिसिजन्स ऑफ काउन्सिल ऑफ मिनिस्टर्स, द रिझन्स देअर ऑफ अँड द मटेरियल ऑन द बेसिस ऑफ विच द डिसिजन्स वेर टेकन शॅल बी मेड पब्लिक आफ्टर द डिसिजन हॅज बीन टेकन. तो डिसिजन येतोच, त्यामुळे तो तुम्हाला माहित पडतोच, पण तो कसा घेतला गेला डिसिजन हे आपल्याला नाकारण्याचा अधिकार त्यांना आहे. अँड अ मॅटर ऑफ कम्प्लीट ऑर ओव्हर provided further that those matters which come under the exemption specified in the section shall not be disclosed. त्याच्यानंतर आहे इन्फॉर्मेशन which relates to personal information, the disclosure of which has no relationship to any public activity or interest. म्हणजे असं एखाद्या साध्या माणसाचं पण इन्फॉर्मेशन गव्हर्नमेंटकडे आहे आणि तो कुठल्या पब्लिक ऍक्टिव्हिटी मध्ये पण नाहीये किंवा त्याचा काही संबंध नाहीये, तो कम्प्लिटली इंडिव्हिज्युअल माणसाची इन्फॉर्मेशन आहे. फॉर एक्झाम्पल आधार कार्ड एखाद्या माणसाचं किंवा पॅन, हे या माणसाची वैयक्तिक
गोष्ट आहे, मालमत्ता आहे, ती अननेसेसरी पब्लिक होण्याचं काही कारण नाही, तर ती इन्फॉर्मेशन नाकारू शकते थर्ड पार्टीची. और विच वुड कॉज अनवॉरंटेड इन्व्हेशन ऑफ द प्रायव्हसी. कारण प्रत्येक माणसाला जसं राईट टू इन्फॉर्मेशन आहे, त्याच पद्धतीने कॉन्स्टिट्यूशनने आपल्याला राईट टू प्रायव्हसी पण दिलेला आहे. सो प्रत्येकाची प्रायव्हसी जपणं हा प्रत्येकाचा हक्क आहे. त्यामुळे अशा इंडिव्हिज्युअलची प्रायव्हसी आपण धोक्यात नाही येऊ शकणार. तर गव्हर्नमेंटला किंवा पब्लिक इन्फॉर्मेशन ऑफिसरला असा अधिकार आहे की अशी इन्फॉर्मेशन त्यांनी नाकारावी. तर हा खूप महत्वाचा सेक्शन आहे. अंडर ह्याचमुळे बरेचसे गोष्टी यामध्ये घडत असतात लिटिगेशन. आता आपण बघू की एलिजिबिलिटी कोण आहे, हे कोण मागवू शकतं इन्फॉर्मेशन. तर ती खूप सोपं आहे. एनी इंडियन सिटीजन विदाउट एनी मिनिमम और मॅक्झिमम एज लिमिट. म्हणजे आता असं पण नाही की 18 वर्ष पूर्ण झालं पाहिजे. कोणीही माणूस, भारताचा नागरिक हा इन्फॉर्मेशन मागवू शकतो. अशा पद्धतीची इन्फॉर्मेशनची रिक्वेस्ट तो करू शकतो. सो एनी इंडियन सिटीजन कॅन आस्क फॉर इन्फॉर्मेशन. आता कुठल्या पद्धतीची इन्फॉर्मेशन कशी मागवायची आपण, तर रिक्वेस्ट फॉर इन्फॉर्मेशन अंडर राईट टू इन्फॉर्मेशन हे कशा पद्धतीचा तो आपण ऍप्लिकेशन करायचा आहे. तर यू कॅन सीक इन्फॉर्मेशन अंडर RTI फ्रॉम एनी पब्लिक ऑथॉरिटी, गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन और गव्हर्नमेंट एडेड ऑर्गनायझेशन. ऍप्लिकेशन कॅन बी हँड रिटन और टाईप. कुठल्याही पद्धतीचं ऍप्लिकेशन आहे, साध्या कागदावरती जरी तुम्ही हँड रिटन लिहिलं किंवा कॉम्प्युटर किंवा अशा पद्धतीने टाईप करून दिला तर चालणार आहे. त्याचा एक प्रिस्क्राईब फॉर्मॅट पण आहे, पण त्या पद्धतीने तुम्ही भरू शकता. पण बेसिक इन्फॉर्मेशन त्याच्यामध्ये लागते की काय इन्फॉर्मेशन तुम्ही मागवली आहे, तुमचं स्वतःचं काय नाव आहे वगैरे. एक ऍप्लिकेशन फॉर्म कॅन बी डाउनलोडेड फ्रॉम व्हेरियस साईट. अशा अनेक संस्था आहेत की ज्या RTI तुम्हाला नॉलेज देत असतात, तर त्या किंवा गव्हर्नमेंटच्या स्वतःच्या साईटवरती पण, वेबसाईटवरती पण अवेलेबल आहेत अशा पद्धतीचे PDF फाईल की कुठल्या ऍप्लिकेशन फॉर्म मध्ये इन्फॉर्मेशन मागवायची आहे. त्याच्यानंतर ऍप्लिकेशन शुड बी सबमिटेड इन इंग्लिश, हिंदी और एनी व्हर्नॅक्युलर लँग्वेज. आपण मराठीमध्ये पण ऍप्लिकेशन देऊ शकतो आपल्या इकडे, आपल्या रिलेटेड जी आहे इन्फॉर्मेशन त्याच्यासाठी. तर कुठला असा हे नाहीये की स्पेसिफिक लँग्वेज मध्येच पाहिजे. त्याच्यानंतर प्रोव्हाइड फॉलोइंग इन्फॉर्मेशन इन युअर ऍप्लिकेशन. ही इन्फॉर्मेशन आपल्याला देणं क्रमप्राप्त आहे. काय? नाव आणि ऑफिस ऍड्रेस ऑफ असिस्टंट पब्लिक. आता कोणाला ऍड्रेस करतोय आपण हे खूप महत्वाचं आहे. बराच गोंधळ इकडे असतो की आपण हे कोणाला करायची ऍप्लिकेशन. साधी सोपी गोष्ट आहे की एखाद्या डिपार्टमेंटला, म्हणजे आता हे बंधनकारक आहे की कुठलंही असं डिपार्टमेंट किंवा अशी ऑफिस की ज्याला हा RTI कायदा लागतो, पब्लिक ऑफिसर म्हणून इन्स्टिट्यूट म्हणून ती त्याच्या अंडर येते, तर त्यांना त्यांच्या प्रवेशद्वाराशी असं पाटी लावावी लागते की RTIच्या अंडर आम्ही हे खालील अधिकारी नेमलेले आहेत. आपण ज्यांना पब्लिक इन्फॉर्मेशन ऑफिसर म्हणू किंवा असिस्टंट पब्लिक इन्फॉर्मेशन ऑफिसर म्हणू किंवा अपिलेट ऑथॉरिटी म्हणू. ह्या 3 पद्धतीच्या म्हणजे जर तिथे आपल्याला दिसले की हे तिथे दाराशी लावलेले आहेत नावं, तर ती RTI अंडर ती संस्था येत असते. तर अशा प्रत्येकाला अशी संस्थेला बंधनकारक आहे की त्यांच्या कॉन्स्पिक्युअस प्लेसवरती किंवा दरवाजाशी एंट्रीच्या जागी अशा पद्धतीचा बोर्ड लावायचा आहे. तर तिथे लिहिलेलं असतं नाव आणि त्या ऑफिसचा ऍड्रेस. तर तो कोण आहे, असिस्टंट पब्लिक इन्फॉर्मेशन ऑफिसर आहे का पब्लिक इन्फॉर्मेशन ऑफिसर आहे. तर त्या पद्धतीने तुम्हाला ऍड्रेस करावं लागेल. टू APIO किंवा टू PIO अशा पद्धतीने, आणि मग खालती त्या डिपार्टमेंटचं वगैरे नाव. त्याच्यानंतर हे महत्वाचं झालं. त्याच्यानंतर सब्जेक्ट. आता सब्जेक्ट मध्ये लिहावं लागेल आपल्याला ऍप्लिकेशन अंडर सेक्शन 6(1) ऑफ RTI. तर तो सब्जेक्ट झाला. कारण गव्हर्नमेंटकडे असे अनेक कागद येत असतात, कंप्लेंट असतात, पण हे RTI साठी होण्यासाठी म्हणजे आहे हे समजण्यासाठी हे सब्जेक्ट तुम्हाला कॅप्शन द्यायला लागेल. त्याच्यानंतर पर्टिक्युलर ऑफ इन्फॉर्मेशन यू वॉन्ट फ्रॉम पब्लिक ऑथॉरिटी. हा खूप महत्वाचा आहे. ही इन्फॉर्मेशन आपण एक्झॅक्टली काय मागवायची. आता आपण हे सगळं मगाशी वर बघितलं, विविध प्रकारची इन्फॉर्मेशन मागवू शकतो. तर एक्झॅक्ट नेचर ऑफ इन्फॉर्मेशन तुम्हाला मागवायची आहे की मला या डिपार्टमेंटच्या या पर्टिक्युलर केस संदर्भात ही इन्फॉर्मेशन पाहिजे. नुसती इन्फॉर्मेशन पाहिजे का त्याबरोबर तुम्हाला कागदपत्र पण पाहिजेत, तर ते आपण त्याच्यामध्ये उल्लेख करायचे की मला त्याची डॉक्युमेंटचे कॉपीज पाहिजेत किंवा त्याचं रेकॉर्ड पाहिजे किंवा त्याचं ट्रान्सक्रिप्ट असेल तर ते पाहिजे किंवा ईमेल पाहिजे. जसं आपण बघितलं इन्फॉर्मेशन, तर त्या पद्धतीची इन्फॉर्मेशन तिकडे मागायची आणि ते स्पेसिफिक असली पाहिजे. व्हेग इन्फॉर्मेशन असेल तर ते ऍप्लिकेशन रिजेक्ट होणार. त्यामुळे स्पेसिफिक इन्फॉर्मेशन तुम्हाला त्याच्यात उल्लेख करायचा आहे. त्याच्यानंतर तुमचं स्वतःचं नाव, ऍप्लिकंट कोण आहे, जर नाव लिहिलं नाही किंवा खोटं नाव लिहिलं असेल, इन्फॉर्मेशन खोटी दिली तर अशी ऍप्लिकेशन नाकारू शकतात, ते त्यांना अधिकार. तर तुमचं स्वतःचं नाव, वडिलांचं किंवा हजबंडचं नाव. त्यानंतर कॅटेगरी. हे ऍक्च्युअली गरज नाही आहे, पण एक गव्हर्नमेंटच्या हल्ली गोष्टीमध्ये असतं की कॅटेगरी कोण आहात तुम्ही, ओपन आहे काय आहे, तर ती कॅटेगरी. ऍप्लिकेशन फी. ऍप्लिकेशन बरोबर 10 रुपयाचा फी ती असते, प्रिस्क्राईब फी, तर ती लावावी लागते. तर ती ऍप्लिकेशन फीचा उल्लेख करायचा आहे.
IPO म्हणजे पोस्टल ऑर्डर देऊ शकतो किंवा कॅश चेक घेऊ शकतो किंवा तिकडे कसे ऍक्सेप्ट करतात त्या ऑफिसमध्ये त्या पद्धतीने आपल्याला भरायचं किंवा स्टॅम्प लावू शकतो. अशा पद्धतीने ऍप्लिकेशन फी आपल्याला भरायची आहे. त्याच्यानंतर आर यू कमिंग अंडर BPL फॅमिली, जे हल्ली जे आहे रेशन कार्डाची, तर ते कुठल्या तुम्ही बिलो पॉवर्टी लाईन आहात का, येस ऑर नो, इन्फॉर्मेशन तशा पद्धतीचे आपण द्यायचे. त्याच्यानंतर पोस्टल ऍड्रेस विथ मोबाईल नंबर, तुम्हाला इन्फॉर्मेशन कुठे मिळवायची आहे त्याच्यासाठी तुमचा स्वतःचा पोस्टल ऍड्रेस, तुमचा मोबाईल नंबर, तुमचा ईमेल ID, ह्या गोष्टी तुम्हाला मॅन्डेटरी नसल्या तरी जास्तीत जास्त इन्फॉर्मेशन द्यायला पाहिजे. आणि त्याच्यामध्ये उल्लेख की मला ही इन्फॉर्मेशन पोस्टाने पाहिजे किंवा मला ही इन्फॉर्मेशन ईमेल वरती चालणार आहे किंवा माझ्या व्हॉट्सअपवरती मला दिली तरी चालेल. तर अशी इन्फॉर्मेशन कशा पद्धतीने पाहिजे हे तुम्ही तिथे उल्लेख करू शकता. किंवा वैयक्तिक मी येऊन कलेक्ट करणार आहे अशी इन्फॉर्मेशन तिथे आपण तुम्ही लिहू शकता की मी कशा पद्धतीने मला इन्फॉर्मेशन हवी आहे. त्याच्यानंतर ऍप्लिकेशनची तारीख आणि प्लेस, त्याच्यानंतर तुमची स्वतःची सिग्नेचर आणि लिस्ट ऑफ एन्क्लोजर. जे एन्क्लोजर काही नसणार आहे कारण त्याच्यामध्ये ऍप्लिकेशन तुम्ही करता आहात, तरी पण एक त्याच्यामध्ये लिहिलंय की लिस्ट ऑफ एन्क्लोजर्स. त्याच्यानंतर आता बघूया की हे ऍप्लिकेशन तुम्ही समजा केलं आणि तुम्हाला इन्फॉर्मेशन मिळाली. जर इन्फॉर्मेशन मिळाली, वेल अँड गुड, यू आर सॅटिस्फाईड. आता प्रश्न असा येतो की इन्फॉर्मेशन नाही मिळाली किंवा मिळालेली इन्फॉर्मेशन सॅटिस्फॅक्टरी नाहीये किंवा चुकीची आहे, तर पुढे काय करायचं, तर अपील होऊ शकतं. फर्स्ट अपील इज प्रोव्हाइडेड अंडर द ऍक्ट. जसं मग अशी म्हटलं की त्या पर्टिक्युलर ऑफिसच्या बाहेरच लिहिलेलं असतं की इन्फॉर्मेशन ऑफिसर, याच्यानंतर अपीलीय अधिकारी. तर अपीलीय अधिकारी जो असतो त्याच्याकडे हे फर्स्ट अपील आपण करू शकतो. आता हे अपील कधी करणार आपण, इफ पब्लिक इन्फॉर्मेशन ऑफिसर हॅज रिजेक्टेड युअर ऍप्लिकेशन or supply the sought information. To supply the sought information, first appeal has to be filed within 30 days from date of receipt of decision. म्हणजे तुम्हाला ज्या तारखेला ते डिसिजन प्राप्त झाला इन्फॉर्मेशन ऑफिसरचा, तुमच्या ऍप्लिकेशनचं रिजेक्शन असेल किंवा अपूर्ण इन्फॉर्मेशन असेल किंवा काय असेल, तर त्या तारखेपासून 30 दिवसात तुम्हाला हे अपील करायचं आहे. मगाशी आपण जे बघितलं की जे आपण मेन ऍप्लिकेशन करायचं त्या ऍप्लिकेशनची पण 30 दिवसाच्या आपल्याला इन्फॉर्मेशन देणं हे त्यांच्यावरती बंधनकारक आहे. तर 30 दिवसाच्या आत आपल्याला मिळाली इन्फॉर्मेशन किंवा नाही मिळाली किंवा तुम्ही डिससॅटिस्फाईड आहात, तर तुम्ही हे फर्स्ट अपील करू शकता. त्याच्यानंतर पब्लिक ऑथॉरिटी अनेबल टू सप्लाय इन्फॉर्मेशन विदिन टाइम लिमिट ऑफ 30 days. इफ नो रिप्लाय इज रिसिव्ड विदिन 30 days, 35 days इज ऍप्लिकेबल इफ लॉज विथ ACPIO म्हणजे असिस्टंट पब्लिक ऑफिसरकडे जर केलं असेल तर. From date of receipt of by CPIO, then first appeal has to be filed within 30 days from the date when reply was due from CPIO. म्हणजे कधी कधी तुम्हाला इन्फॉर्मेशन 30 दिवसात देणं बंधनकारक आहे पण मिळाली नाही, तर 30 दिवस उलटल्यानंतर तुम्ही 30 दिवसाच्या आत इन्फॉर्मेशन अपील करू शकता की मला 30 दिवस झाले इन्फॉर्मेशन मिळाली नाही, सो यू कॅन फाईल द अपील. इफ पब्लिक ऑथॉरिटी हॅव not appointed assistant public or public information officer to receive the application or to supply the information. म्हणजे अशी कुठल्या एखाद्या ऑफिसने किंवा एखाद्या अशा संस्थेने असा कुठला ऑफिसरच नेमला नाहीये, तर तुम्ही डायरेक्ट कंप्लेंट अपील अधिकारीकडे तुम्ही ते ऍप्लिकेशन करू शकता. आता पुन्हा तेच होम टू ऍड्रेस, फाइंड आउट द नेम. जसं मी मागे सांगितलं की त्या ऑफिसच्या बाहेर लिहिलेलं असतं अपीलीय अधिकारी कोण आहे, तर त्याचं नाव, त्याचं पद, त्याचा ऍड्रेस हे सगळं तुम्हाला त्या तिथे मिळू शकतं. जर नाही मिळालं तर तुम्हाला आजकाल ईमेल वरती किंवा संबंधित त्या संस्थेच्या वेबसाईट वरती हे हल्ली मिळू शकतं. हे कंपल्सरी प्रत्येकाला इन्फॉर्मेशन ही देणं, तर ती इन्फॉर्मेशन तिथे मिळू शकते. फ्रॉम द डिसिजन लेटर ऑफ CPIO, इफ नो रिप्लाय इज रिसिव्ड, व्हिजिट द वेबसाईट ऑफ द गव्हर्नमेंट. जसं मी सांगितलं की हे तुम्ही करू शकता. डिस्पाइट अबोव एफर्ट्स, इफ यू आर नॉट इन अ पोझिशन टू लोकेट डिटेल्स ऑफ FFA ऍड्रेस, युअर फर्स्ट अपील ॲज अंडर. असं जर काहीच मिळालं नाही तर फर्स्ट अपील तुम्ही अशा पद्धतीने करू शकता. हेड ऑफ डिपार्टमेंट जो आहे, एखाद्या संस्थेने असा कुठला ऑफिसर केलाय किंवा नाही केलाय तुम्हाला काहीच कळून येत नाहीये, तर तुम्ही थेट जो हेड असेल त्या डिपार्टमेंटचा, तर त्याच्याकडे आपण पाठवू शकता. शेवटी हेडकडे प्रत्येक इन्फॉर्मेशन मग त्या कन्सर्न डिपार्टमेंटकडे पाठवणं त्यांना क्रमप्राप्त आहे. त्याच्यानंतर इफ यू वॉन्ट टू बी प्रेझेंट ड्युरिंग द फर्स्ट अपील हिअरिंग, मेन्शन इट ॲट द एंड ऑफ युअर अपील. जर आपल्याला अपीलमध्ये स्वतःला स्वतःची बाजू मांडायची, कारण नाही तर नुसतं ऍप्लिकेशन दिलं आणि हिअरिंग न घेता त्याने पाटील ती ऑर्डर पास केली, तर असं आपल्याला चालणार नसेल. तर आपण असं म्हणू शकतो, उल्लेख करू शकतो की मला स्वतःला ऐकून म्हणजे मला स्वतःची केस प्रेझेंट करायची, सो मला स्वतःला त्याच्यामध्ये ऍक्टिव्ह होण्याची परवानगी द्यावी. तर अशा पद्धतीने आपण त्याचा उल्लेख करू शकतो अपीलमध्ये. नो फीज प्रिस्क्राईब फॉर फर्स्ट अपील.
फॉर पब्लिक ऑथॉरिटीज अंडर द सेंट्रल गव्हर्नमेंट. सम स्टेट्स हॅव प्रिस्क्राइब. सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये नाहीये, पण खालच्या काही स्टेटमध्ये काही कदाचित फी असेल, तर ती ऍप्लिकेबल फी त्या डिपार्टमेंटमध्ये जाऊन आपण माहित करू शकतो की याला पण फी लागते का. अबंडंट प्रिकॉशन आपण पुन्हा एकदा 10 रुपयाची फी लावू शकतो, म्हणजे सो दॅट तेवढ्या छोट्या ग्राउंडवरती अपील नको डिसमिस व्हायला. अँड अ स्पेसिफाईड फॉर्मॅट फॉर फर्स्ट अपील. त्या पर्टिक्युलर फॉर्मॅटमध्ये ते अपील आपण पाठवायला पाहिजे. आरटीआय रूल्स मध्ये असे त्याचे काही फॉर्मॅट दिलेले आहेत. कंप्लेंटचे जसे दिले तसे अपीलचे पण फॉर्मॅट दिलेले आहेत, तर ते आपण त्याचा वापर करू शकतो. मोड ऑफ पेमेंट, त्याचा काय मोड ऑफ पेमेंट आहे, पीओ लावायची आहे का, चेकनी भरायची आहे का, स्टॅम्प लावायचा आहे, त्या पद्धतीने. इफ युअर फर्स्ट अपील इज टू अ पब्लिक ऑथॉरिटी फॉलिंग अंडर द स्टेट गव्हर्नमेंट. त्याच्यानंतर ऑल photocopies of enclosures mentioned in the appeal should be self-attested by the applicant under the word attested and full signature. त्याच्यानंतर रिटेन वन सेट ऑफ अपील. आता कुठलंही ऍप्लिकेशन करतो आपण 2 सेट मध्ये करावं, म्हणजे एक ऍप्लिकेशन त्यांना जाईल आणि त्याची कॉपी जी असेल ती आपल्याकडे राहील. एक्नॉलेजमेंट जर दिली असेल फिजिकल गेला तर एक्नॉलेजमेंट, किंवा रजिस्टर पोस्टाने पाठवली असेल तर पोस्टल रिसीट ती आपण आपल्या ताब्यात ठेवायची की कुठल्या तारखेला त्यांना मिळाली, त्याच्यावरती त्याचा तारीखचा उल्लेख असणार. यू कॅन डिलिव्हर पर्सनली ऑल्सो, बट मेलिंग बाय रजिस्टर्ड ऑर स्पीड पोस्ट इज प्रिफरेबल. Courier should be avoided. First, appellate authority has to decide on appeal within 30 days from the date of receipt of first appeal. पुन्हा तेच आहे, 30 दिवसाच्या आत त्यांना ते अपील निकाली काढणं गरजेचं आहे. He or she can take a further 15 days, maximum 45 days, provided he or she gives the reasons for delay. जर असं काही डिले झाला तर ऍडिशनल 15 दिवस आणि त्याचं कारण हे ते देऊ शकतात. The first appellate authority can give either a spoken order or a written order. म्हणजे तुम्ही जर वैयक्तिक आहात आणि त्या क्षणी तुम्हाला सांगितलं की हे तुम्हाला ऍप्लिकेशन मी अलाउ करतोय किंवा रिजेक्ट करतोय, किंवा मी अशी डायरेक्शन देतोय, इन्फॉर्मेशन द्यावी, अशा किंवा रिटर्न मध्ये ही ऑर्डर ते पास करू शकतात. आता आपण समजा फर्स्ट अपील केलं, पुन्हा आपण डिससॅटिस्फाईड आहोत किंवा फर्स्ट अपीलची काही ऑर्डर आलीच नाही जसं म्हटल्याप्रमाणे, तर आपण सेकंड अपील प्रोव्हाइड केलेलं आहे. आता हे जे सेकंड अपील आहे ते त्या पर्टिक्युलर डिपार्टमेंटमध्ये नाहीये. हे सेकंड अपील जे आहे ते स्टेट किंवा सेंट्रल जे कमिशनर आहेत त्या लेवलवरती ते जात आहे. When to submit the second appeal or application, if you are not satisfied with the judgment of first appellate authority, or if you think supplied information by a public authority is incomplete or misleading or false, तर या दोन्ही सिच्युएशन मध्ये आपण सेकंड अपील करू शकतो. सबमिट ऑनलाईन ऍप्लिकेशन टू CIC. आता बऱ्याच ठिकाणी असं होतं की सेंट्रलचं आहे ते ऑफिस दिल्ली वगैरेला असतं, तर आपण ते ऑनलाईन ऍप्लिकेशन त्यांच्या साईटवर जाऊन आपण ते करू शकतो, किंवा मग सांगितल्याप्रमाणे पोस्टाने आपण ते अपील पाठवू शकतो. Appeal, especially second appeal or complaint to CIC, Central Information Commission, can be submitted only in that case if you want information from any central public authority. तर सेंट्रल रिलेटेड जर असेल तर सेंट्रलला, स्टेट असेल तर स्टेटला, स्टेट इन्फॉर्मेशन ऑफिसरकडे. When to file online complaint to CIC? When you are unable to submit your application. हे मग सांगितलं की तुम्ही जर सबमिट करू शकत नसाल पर्सनली किंवा अशा पद्धतीने, तुम्ही कंप्लेंट CIC ला करू शकता. प्रोसेस ऑफ फायलिंग आरटीआय ऍप्लिकेशन इन्फॉर्मेशन थ्रू ऑनलाईन. आता ही ऑनलाईनची काही प्रोसेस दिलेली आहे, मी सगळी वाचत नाही, हे मी सगळ्यांशी शेअर करेन, त्याला प्रत्यक्ष बघू शकता. ऑनलाईन तुम्ही प्रत्येक हल्ली डिपार्टमेंटच्या वेबसाईटवरती अवेलेबल आहे कसं करायचं आहे. तर तुम्ही स्वतःचं क्रिएट आयडी करायचं आहे, पासवर्ड क्रिएट करायचा आहे, साईन करायचं आहे, आणि मग ती रिक्वायर्ड इन्फॉर्मेशन तुम्हाला पासवर्ड आयडी मिळाला की लॉग इन करायचं आहे, मग सबमिट इन्फॉर्मेशन करायचं आहे जी काय असेल त्या फॉर्मॅटमध्ये टाईप करून, आणि सबमिट रिक्वेस्ट करून तुम्ही ऍप्लिकेशन फाईल करायचं आहे. Then you will get the list of RTI online portal guidelines. After reading all guidelines, you need to put tick की मला ही इन्फॉर्मेशन मी वाचली आणि समजलंय मला. त्याच्यानंतर ती ऍप्लिकेशन पर्टिक्युलर कन्सर्न डिपार्टमेंटमध्ये रवाना होऊ शकतो. यू विल देन गेट अन ऑनलाईन RTI फॉर्म. सिलेक्ट द डिपार्टमेंट. आता कुठल्या डिपार्टमेंटला त्या डिपार्टमेंटचं तुम्ही क्लिक करा. प्रोव्हाइड युअर पर्सनल डिटेल. सेम केस आहे, ज्या ऍप्लिकेशन मध्ये हँड रिटन आहे त्या पद्धतीने इथे आपल्याला भरायचं आहे. मेन्शन द इन्फॉर्मेशन दॅट यू वॉन्ट फ्रॉम कन्सर्न डिपार्टमेंट. हे खूप महत्वाचं आहे. मगाशी सांगितल्याप्रमाणे काय एक्झॅक्टली माहिती पाहिजे ती तुम्ही मागवायची आहे, काय रेकॉर्ड पाहिजे, कशाच्या कॉप्या पाहिजेत हे तुम्ही मागवायचं आहे, ते उल्लेख करायचा आहे. यू नीड टू पे ₹10 ॲज RTI फी. हे सगळं मगाशी सांगितल्याप्रमाणे तेच आहे, हे ऑनलाईनला पण रूल्स तेच आहेत. त्यानंतर you will get the information from concerned department. You can also know the status of your application through view status. जर आपण ऑनलाईन केलं असेल तर आपण स्टेटस माहित करून घेऊ शकतो की माझ्या ऍप्लिकेशनचा किंवा अपीलचं स्टेटस काय आहे.
त्याच पद्धतीने फर्स्ट अपीलसाठी पण सिमिलर प्रोसिजर आरटीआयच्या त्या वेबसाईटवरती आपण करू शकतो. आता आपण बघितलं की कोण कोण ह्याच्या आरटीआय ऑथॉरिटी कोण कोण होत्या या आरटीआय मध्ये. तर असिस्टंट पब्लिक इन्फॉर्मेशन ऑफिसर किंवा पब्लिक इन्फॉर्मेशन ऑफिसर हे दोन आहेत ज्यांच्याकडे आपण मूळ ऍप्लिकेशन करू शकतो. 30 दिवसाच्या त्यांना इन्फॉर्मेशन द्यायची आहे. आपण सॅटिस्फाईड नसू किंवा त्यांनी इन्फॉर्मेशन दिली नाही किंवा चुकीची असेल किंवा काहीच केलं नाही तर अपिलेट ऑथॉरिटी आहे त्याच डिपार्टमेंटला असू शकते. जिथे आपण फर्स्ट अपील करतोय त्यांना पुन्हा 30 दिवसाच्या आत इन्फॉर्मेशन देणं बंधनकारक आहे. हे फर्स्ट अपील मधनं पुन्हा आपण सेकंड अपील करू शकतो जे स्टेट किंवा सेंट्रल ऍज द केस मे बी आपण कुठल्या डिपार्टमेंटशी संबंधित इन्फॉर्मेशन आहे त्या पद्धतीने सेकंड अपील होऊ शकतो. ह्या अंडर आरटीआय आहेत आणि याच्यानंतर थेट हायकोर्ट किंवा सुप्रीम कोर्ट जे रिट पिटिशनद्वारे आपण त्यांची ऑर्डर चॅलेंज करू शकतो सेकंड अपील नंतर. आता आपण हे बघूया की हे सगळं झालं कायदा आहे तर आतापर्यंत आपण त्याच्यामध्ये कसा यूज करू शकतो हे खूप महत्वाचं आहे. नुसतंच PIL नाही तर अशा अनेक गोष्टींमध्ये हा हल्ली कायदा आपण यूज करतो. आज वकील जे लोक आहेत त्यांना माहिती आहे की फॅमिली सारख्या जे कोर्ट आहे डिवोर्स कंप्लेंट मॅटर त्याच्यामध्ये सुद्धा आपण यूज करू शकतो की समोरच्याची इन्फॉर्मेशन म्हणा किंवा अशी काही इन्फॉर्मेशन आपण आरटीआय द्वारे काही मागवू शकतो. एखादा असेल गव्हर्नमेंट मधला एम्प्लॉई असेल तर अशा पद्धतीने इन्फॉर्मेशन घेऊ शकतो आणि माहित करू शकतो की जर कारण बरेच जण कोर्टामध्ये येऊन इन्फॉर्मेशन खोटी देतात त्यांच्या इन्कमची खोटी देतात तर ही एक्झॅक्ट इन्फॉर्मेशन आपण मिळवू शकतो. क्रिमिनल कंप्लेंट आपल्यावरती समजा एखादी असेल किंवा डिफेंड करायची आहे तर त्या आपण कंप्लेंटसाठी आपण डिफेन्ससाठी काही डॉक्युमेंट पाहिजेत गव्हर्नमेंटकडनं तर ते आपण मागवू शकतो. तर ह्याचा आपण उपयोग PIL दाखल करण्यासाठी करू शकतो. रिट पिटिशन फाईल करण्यासाठी करू शकतो. क्रिमिनल केसेसमध्ये डिफेन्स समोर म्हटलं की डिफेन्स करण्यासाठी करू शकतो किंवा प्रोसिक्युशन करण्यासाठी आपण करू शकतो. मॅट्रिमोनियल केसेस डिवोर्स केसेसमध्ये त्याचा उपयोग होऊ शकतो. कन्झ्युमर केसेसमध्ये होऊ शकतो. टॅक्स रिलेटेड जी अपील असतात त्याच्यामध्ये हे इन्फॉर्मेशनची होऊ शकतो. अशा अनेक हे मी फक्त वानगी दाखल दिलंय अशा अनेक ठिकाणी आपण त्याचा लिटिगेशन मध्ये आपण उपयोग करू शकतो ज्याच्यामुळे आपल्याला गव्हर्नमेंटची पॉलिसी मॅटर डिसिजन्स आणि फंक्शनिंग किंवा पर्सनल माहिती पण आपल्याला मिळू शकते. आता या कायद्याअंतर्गत काही गोष्टी आहेत ज्या त्या पब्लिक ऑथॉरिटीला करणं ऑलरेडी महत्वाचं आहे की हे इन्फॉर्मेशन तुम्हाला आधी द्यायलाच पाहिजे प्रत्येक माणसाला ती त्यांच्या वेबसाईटद्वारे असेल. अशा पद्धतीचे एक सेकंड कोणी काय चॅट बॉक्स पण जरा बघतो मी काय केलंय का इन्फॉर्मेशन. आपण हे सगळे चॅट बॉक्स मध्ये आहेत ते आपण सगळे नंतर बघू. येस नंतर बघू. येस कारण मध्ये मध्ये मला पॉप होतं म्हणून. ओके. एव्हरी पब्लिक ऑथॉरिटी शॅल आता हे आरटीआय व्यतिरिक्त आहे की हे जर इन्फॉर्मेशन द्यायलाच पाहिजे वेबसाईटवर आणि तरी सुद्धा जर ऍडिशनल इन्फॉर्मेशन पाहिजे तर तुम्ही आरटीआय मध्ये या. तर अशी कुठली इन्फॉर्मेशन वेबसाईटवरती द्यायला पाहिजे तर मेंटेन ऑल इट्स रेकॉर्ड्स ड्युली कॅटलॉग ऑर इंडेक्स in a manner and in the form which facilitates the right to information under this act and ensure that all records that are appropriate to be computerized are within reasonable time so and so. त्या तुमच्या पब्लिश करायच्या तुमच्या वेबसाईटवर. असे कुठले कुठले इन्फॉर्मेशन आहेत. द पर्टिक्युलर्स ऑफ इट्स ऑर्गनायझेशन म्हणजे सगळ्यात महत्वाच्या संस्था ही जी आता कुठली संस्था असेल फॉर एक्झाम्पल एखादा कोर्ट असेल तर त्या कोर्टाची थोडक्यात माहिती त्याचं फंक्शनिंग त्याचे कोण कोण आहे त्याच्या ड्युट्या काय आहेत त्याचे ऑफिसर्स कोण कोण आहेत अशा आता वकील आहेत त्या सगळ्यांना माहिती आहे. हायकोर्ट असेल म्हणा किंवा इतर कोर्ट आहेत तर त्याचे जज कोण कोण आहेत त्याचे रजिस्ट्रार कोण कोण आहेत अशाची मी लिस्ट सगळ्या पब्लिकसाठी ती ऑलरेडी वेबसाईटवरती देणं बंधनकारक आहे आणि ती दिलेली असते. त्याच्यानंतर द पॉवर्स अँड ड्युटीज ऑफ इट्स ऑफिसर त्यांच्या ड्युटीज आणि पॉवर काय आहे त्या पण तेथे उल्लेख केलेला असतो किंवा त्यांचे एम्प्लॉई किंवा त्यांची डिपार्टमेंट कुठलं डिपार्टमेंट कुठे आहे त्याचे ऍड्रेसेस कोणाचं काय काम आहे अशा पद्धतीची इन्फॉर्मेशन जी सगळ्या जनरल पब्लिकला गरजेचं आहे ती ते देणं कंपल्सरी आहे. द प्रोसिजर फॉलोड इन द डिसिजन मेकिंग प्रोसेस इन्क्लुडिंग चॅनल्स ऑफ सुपरविजन अँड अकाउंटेबिलिटी. त्याच्यानंतर द नॉर्म्स सेट बाय इट फॉर द डिस्चार्ज ऑफ इट्स फंक्शन्स म्हणजे कुठले कुठले नॉर्म ते कसे फंक्शन करायचे तर त्याचे काही नॉर्म असतील त्या पद्धतीचे तिथे उल्लेख केलेला ते आपल्याला म्हणजे इन्फॉर्मेशन ऑलरेडी दिलेली असली पाहिजे. द रूल्स रेग्युलेशन्स इन्स्ट्रक्शन मॅन्युअल अँड रेकॉर्ड्स हेल्ड बाय इट ऑर अंडर इट्स कंट्रोल ऑर युज्ड बाय इट्स एम्प्लॉईज फॉर डिस्चार्जिंग फंक्शन. तर अशा पद्धतीची इन्फॉर्मेशन जी आहे ती बेसिक इन्फॉर्मेशन ही तुम्हाला वेबसाईटद्वारे द्यायलाच पाहिजे. अ स्टेटमेंट ऑफ द categories of documents that are held by it or under its control. असं काय काय त्यांच्यामध्ये डॉक्युमेंट आहेत उपलब्ध कुठल्या प्रकारचे डॉक्युमेंट आहेत तर त्याची लिस्ट त्यांना द्यायला लागते ते देऊ शकतात. द पर्टिक्युलर्स ऑफ एनी
arrangement that exists for consultation with or representation by the members of its public in relation to the formation of its policy or implementation thereof. अशी कुठली जर अरेंजमेंट असेल की ज्याच्यामध्ये तुम्ही पब्लिक पार्टिसिपेशन आहे, तर त्यांना काही ओपिनियन देण्याचा अधिकार असेल, तर तुम्ही कसं देऊ शकता हे त्याच्यामध्ये उल्लेख असायला पाहिजे. अ स्टेटमेंट ऑफ द बोर्ड्स काउन्सिल, त्याचे काही बोर्ड असतील, काउन्सिल असतील, कमिट्या असतील, त्या सगळ्या कमिट्यांची पूर्ण माहिती किंवा अशा काही इतर बॉड्या असतील त्यांची माहिती त्या वेबसाईटवरती देणं बंधनकारक आहे. त्यांच्या मीटिंग कधी होतात बोर्डाच्या काउन्सिलच्या, त्या पद्धतीची इन्फॉर्मेशन, जर जनरल इन्फॉर्मेशन त्यांचे डिसिजन असतील तर ते वेळोवेळी ते इन्फॉर्मेशन द्यायला लागतात. त्या पास केल्या त्या इन्फॉर्मेशन त्या वेबसाईटवरती पब्लिश कराव्या लागतात. डिरेक्टरी ऑफ इट्स ऑफिसर्स अँड एम्प्लॉईज, हे महत्वाचं आहे. आपण जे शोधत बसतो आपल्याला जे लागतं की इन्फॉर्मेशन ऑफिसर कोण आहे, त्याची डिरेक्टरीज तिथे आपण त्यांना द्यायला लागते. ती इन्फॉर्मेशन आणि एम्प्लॉई, त्याचं नाव, पदनाम आणि त्यांचे नाव हे तिथे उपलब्ध असतात. हॅलो हॅलो हा बोला बोला, कोणाचा तरी माईक ऑन झालेला. हा मी तेच म्हटलं. हा, द मंथली रेम्युनरेशन, एक सेकंड. The monthly remuneration received by each of its officers and employees, including the system of compensation. गरजेचं नाहीये पण इन्फॉर्मेशन अशी जनरली नाही इन्फॉर्मेशन देऊ शकत ते, पण आणि तशी दिल्या पण जात नाही. पण एक तिथे गाईडलाईन्स दिलेले आहेत की अशा पद्धतीचे ते देऊ शकतात. The budget allocated to each of its agency indicating the particulars of all plans, proposed expenditure and reports on disbursement made. The manner of execution of subsidy programs, including the amounts allocated and the details of beneficiaries of such programs. असे कुठल्या गव्हर्नमेंटचे हे असेल, फॉर एक्झाम्पल तलाठी असेल किंवा कलेक्टर किंवा इतर तत्सम अधिकारी की ज्याच्याकडे असे अधिकार आहेत ग्रँट्स देण्याचे, आणि किंवा शेतकऱ्यांना असे दिलेले आहेत किंवा अशा कुठल्या आता निडी लोकांना दिले, तर त्याची इन्फॉर्मेशन त्याच्यावरती टाकणं त्यांना गरजेचं आहे. पर्टिक्युलर्स ऑफ रिसिपंट्स ऑफ कन्सेशन्स, परमिट्स or authorizations granted by it. Details in respect of the information available to or held by it reduced in an electronic form. म्हणजे तो इलेक्ट्रॉनिक डेटा. The particulars or facilities available for citizens for obtaining information. आता आरटीआय किंवा तत्सम इतर बाबतीमध्ये इन्फॉर्मेशन मिळवण्याचे काय मार्ग आहेत त्यांच्या डिपार्टमेंटमध्ये, तर हे त्याच्यामध्ये देऊ शकतात. इन्क्लुडिंग द वर्किंग अवर्स ऑफ लायब्ररी और रीडिंग रूम एटसेट्रा मेंटेन फॉर पब्लिक यूज. द नेम्स, डेसिग्नेशन्स अँड अदर पर्टिक्युलर्स ऑफ पब्लिक इन्फॉर्मेशन ऑफिसर, हे खूप महत्वाचं. आपण जे शोधतो पब्लिक PIO कोण आहे, त्याचं नाव, ऍड्रेस आणि पद हे तिथे आपण माहित करून घेऊ शकतो. Such other information as may be prescribed and thereafter update these particular publications every year. Publish all relevant facts while formulating important policies or announcing the decisions which affect public. Provided reasons for its administrative or quasi-judicial right to information decisions by affected person shall be a consistent endeavor to every public authority to take steps in accordance with the requirements. So अशी बरीच इन्फॉर्मेशन आहे की ही पद्धतीची इन्फॉर्मेशन त्यांना देणं गरजेचं आहे. तर ह्या पद्धतीची बरीच इन्फॉर्मेशन जी ऑलरेडी वेबसाईटवरती उपलब्ध असते, ह्या व्यतिरिक्त जर इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर ती आपण RTI अंतर घेऊ शकतो. जर ह्या एखाद्या पर्टिक्युलर वेबसाईटला आपण व्हिजिट दिली तर बऱ्याचपैकी माहिती जर अशी मिळाली तर आपल्याला काम होऊन जातं. पण त्या मागची जर भूमिका माहीत करून घ्यायची असेल किंवा जर मग अशी म्हटलं कन्सल्टेशन पेपर किंवा ऍडवाइस अशा पद्धतीच्या गोष्टी, तर डिसिजन कसा काय घेतला, कोणी काय घेतला, तर त्या पद्धतीची इन्फॉर्मेशन जी इझिली अवेलेबल नाहीये त्यांच्या वेबसाईटवर ती आपण RTI अंडर मागवू शकतो. आता हे मगाशी आपण बघितलेलं की कुठली इन्फॉर्मेशन त्यांना द्यायला बंधनकारक नाहीये. तो सेक्शन 8 जो मी म्हटला तो हा इन्फॉर्मेशन हा एक्झॅक्ट सेक्शन 1 रिप्रोड्यूस केला. मी पुन्हा एकदा वाचत नाही, ऑलरेडी आपण मगाशी वाचलेलं आहे. तर हेच सगळं सेक्शन 8 आहे. हा डिटेलमध्ये आपण तिथे रिप्रोड्यूस केलाय की त्याच्यामध्ये कुठले कुठले एक्झेम्पशन्स आहेत की ह्या पद्धतीच्या इन्फॉर्मेशन ते नाकारू शकतात. तर सेक्शन 8 मध्ये इन्फॉर्मेशन नाकारण्याचा अधिकार ठेवलेला आहे आणि ज्याच्यामुळे जास्तीत जास्त लिटिगेशन होत असतं की ही माझी इन्फॉर्मेशन मला का नाकारली. तर त्याच्यासाठी हायकोर्ट किंवा सुप्रीम कोर्टमध्ये अशा पद्धतीचे पिटिशन दाखल होऊ शकतात.
आपण काही आता बऱ्यापैकी म्हणजे माहिती आरटीआय बद्दल जी रिक्वायर्ड आहे ती दिलेली आहे. आपण एक टेस्ट केस म्हणून बघूया की असे काही कायद्यामध्ये म्हणजे कोर्टामध्ये असे काही झालेले आहेत का की ज्याच्यामध्ये आरटीआयचा उपयोग होऊन काही महत्वाचे न्याय निर्णय झालेले आहेत. तर दिल्ली हायकोर्ट मधला रिट पिटिशन होता उत्कर्ष मंडळ वर्सेस युनियन ऑफ इंडिया. त्याच्यामध्ये मायनिंग प्रोजेक्ट रिलेटेड काही इन्फॉर्मेशन होती. त्या रिट पिटिशनसाठी लागणारी होती ती इन्फॉर्मेशन मागवण्यात आली होती. खाली दिसते यूज ऑफ आरटीआय इन ऑर्डर टू सपोर्ट देअर कंटेन्शन अबाउट द कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट. म्हणजे असं संशय होता की कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट आहे जे अधिकारी जे होते अधिकारी किंवा ते मंडळ ज्यांनी हा निर्णय घेतला कोणाला अलॉट करण्याचा तर त्यांचे स्वतःचे काही वेस्टेड इंटरेस्ट होते ते माहीत करून घेण्यासाठी आरटीआयचा उपयोग करण्यात आला. आणि इन ऑर्डर टू सपोर्ट देअर कंटेन्शन अबाउट द कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट द पिटिशनर सॉट अँड ऑब्टेन डॉक्युमेंट्स फ्रॉम मिनिस्टर ऑफ एन्व्हायरमेंटल अँड फॉरेस्ट अंडर द आरटीआय and aid for litigation so and so that it clearly showed that the chairperson of the EAC environment committee was simultaneously serving on the board of 4 mining companies. म्हणजे ज्या कंपनीच्या बोर्डावरती माणूस आहे तो त्याच्यामध्ये चेअरपर्सन होता. ही इन्फॉर्मेशन सहजपणे कुठे उपलब्ध होत नव्हती. तर त्या इन्फॉर्मेशन माहीत झाल्यामुळे पिटिशनरला दाखवता आलं की हे बघा यांच्याकडे स्वतःचा वेस्टेड इंटरेस्ट आहे आणि अशा पद्धतीने हा निर्णय मुद्दामून घेण्यात आलेला आहे की ज्या पद्धतीने त्या मायनिंग कंपन्यांना बेनिफिट होईल. तर हे कोर्टाकडे ह्या आरटीआय कडनं इन्फॉर्मेशन मागून जेव्हा सादर केली त्यावेळेला कोर्टाने काय निर्णय दिला द कोर्ट फाउंड द लार्ज नंबर ऑफ अप्रुव्हल्स इन सच अ शॉर्ट पिरियड ऑफ टाइम टू बी अनसॅटिस्फॅक्टरी अँड अँड अनसिमिंगली रश टू ग्रँट एन्व्हायरमेंटल क्लिअरन्स. आपण बघतो की एन्व्हायरमेंटल क्लिअरन्स घेणं हे खूप किचकट काम आहे. तर हे त्या पर्टिक्युलर केसमध्ये खूप छोट्या पिरियडमध्ये खूप जास्ती फटाफट असे क्लिअरन्स देण्यात आले होते. हे ते पिटिशनर दाखवू शकले आणि त्याच्या मागचं कारण काय होतं ते की त्या लोकांचे वेस्टेड स्वतःचे इंटरेस्ट होते त्या कंपन्यांमध्ये. तर त्या पद्धतीने आरटीआयचा यूज झाला आणि मग कोर्टाने असा निर्णय द स्मॉलर नंबर ऑफ साईट व्हिजिट जी साईट व्हिजिट करायला पाहिजे व्हिजिटच केल्या गेल्या नव्हत्या थोडक्यात suggested to the court that days may not have been conducted. म्हणजे इतक्या छोट्या नंबर ऑफ व्हिजिट दाखवल्या की कोर्टाला संशय आला की अशा कुठले व्हिजिटच झाले नाही त्या साईटला आणि असेच कागदाच्या घोडे नाचवून आणि ऑफिसमध्ये बसून त्याच्या परमिशन दिल्या गेल्या. द कोर्ट ऑर्डर द EAC टू अंडरटेक साईट व्हिजिट्स इन ऑर्डर टू इव्हॅल्युएट. अशा पद्धतीने कोर्टाला माहित पडलं की त्यांनी काही म्हणजे संशय निर्माण झाला कोर्टाच्या मनात की यांनी काहीही ऍक्शन घेतली नाही जे रिक्वायर्ड प्रोटोकॉल आहे कुठलाही पाळला नाही आणि ह्या परमिशन दिल्या गेल्या. तर अशा पद्धतीने कोर्टाने त्या पद्धतीने तो निर्णय घेतला होता. एक अजून एक टेस्ट केस रिसेंट आहे म्हणून देतोय फक्त. CIC म्हणजे चीफ इन्फॉर्मेशन कमिशनर वर्सेस हायकोर्ट ऑफ गुजरात ही केस सुप्रीम कोर्टापर्यंत पोहोचली आणि आता मार्च मध्ये म्हणजे आपल्या लॉकडाऊनच्या जस्ट आधी बिफोर द कोरोना व्हायरस पॅन्डेमिक had appended public life in India, the Supreme Court delivered a judgment on the scope of RTI. The Chief Commissioner of Information versus the High Court of Gujarat, ruling on the right of information applicability to the High Court. आता हे कोर्टाच्या संदर्भात होतं. हायकोर्ट गुजरात चे काही रूल्स आहेत ते काही वकील मंडळी त्यांना माहिती असेल आपल्या बॉम्बे हायकोर्टचे पण रूल्स आहेत. तर त्याच्यामध्ये काही इन्फॉर्मेशन किंवा कुठले कागद मागवण्याचा अधिकार आहे सर्टिफाईड कॉपी घेण्याचा. तर ऍप्लिकंटनी तो आरटीआय अंडर मागितला. ते दोन ऍक्टचा क्लॅश झाला आरटीआय आणि त्या पर्टिक्युलर कोर्टाचे स्वतःचे रूल. त्याच्यामध्ये कोर्टाने एक वेगळ्या पद्धतीचा निर्णय घेतला. रुलिंग ऑन द राईट टू इन्फॉर्मेशन ऍक्ट ऍप्लिकेबिलिटी टू द हायकोर्ट्स ऑफ द कंट्री. आणि हा निर्णय सगळ्या हायकोर्टनं त्यामुळे लागू होतो. जजमेंट ओव्हरटर्न अ फंडामेंटल प्रिन्सिपल. इथे कोर्टाने थोडा वेगळा व्ह्यू घेतला ऑफ द ऍक्ट दॅट नो रिझन्स आर रिक्वायर्ड टू बी गिव्हन फॉर रिक्वेस्टिंग इन्फॉर्मेशन अंडर द ऍक्ट. हा जो साधारणपणे हे असतं की कारण द्यायचं नाहीये पण अशा इथे कोर्टाने वेगळा व्ह्यू घेतला. In the case in hand, the Supreme Court of India was faced with an apparent conflict between two laws. One is RTI, which says that no reasons are required to be given for requesting the information. आणि दुसरं असा गुजरात हायकोर्टचं रूल ज्याच्यामध्ये which state that when third party seeks certified copies of documents of any case proceeding, their application must be supported with affidavit. तर कोर्टाच्या कुठलेही रूल्स स्वतःचे त्याच्यामध्ये थर्ड पार्टीची इन्फॉर्मेशन घ्यायला affidavit लागतं की हे तुम्ही का घेताय. तर ह्या पद्धतीचं कॉन्फ्लिक्ट जेव्हा कोर्टासमोर आलं तर कोर्टाने काय निर्णय दिला. कोर्ट हेल्ड दॅट रूल 151 ऑफ गुजरात हायकोर्ट रूल्स स्टिप्युलेटिंग अ थर्ड पार्टी टू हॅव ऍक्सेस जो आहे आणि तो हायकोर्टाला अधिकार आहे नाकारण्याचा तो कोर्टाने उचलून धरलेला आहे. आणि आपण हे वाचत 3 द इन्फॉर्मेशन टू बी ऍक्सेस ऑर सर्टिफाईड कॉपीज ऑन द ज्युडिशियल साइड
टू बी ऑप्टेन थ्रू द मेकॅनिझम प्रोव्हाइडेड. तर कोर्टाने असा व्ह्यू घेतला की आरटीआय अंडर ही इन्फॉर्मेशन देता येणार नाही किंवा ती जी नाकारली आहे ते बरोबर केलेलं आहे, आणि अशी इन्फॉर्मेशन हायकोर्टच्या रिलेटेड किंवा अशा कोर्टा रिलेटेड असेल तर त्याची स्वतःची जी मेकॅनिझम आहे रूल अंडर, त्यांच्या स्वतःच्या रूल्सच्या अंडर, त्या पद्धतीने तुम्हाला घ्यावी लागेल. तिथे आरटीआयचा कुठलाही प्रोव्हिजन ऍप्लिकेबल होणार नाही. तर अशा पद्धतीचा एक वेगळा निर्णय थोडक्यात ह्या मार्च मध्ये कोर्टाने घेतलेला आहे. थोडक्यात हे एक प्रेझेंटेशन आहे, हे जास्तीत जास्त कमीत कमी वेळात देण्याचा एक प्रयत्न होता. तर कोणाचे काय समजा त्याबद्दल काय असेल ते आपण एक जरा चॅट बॉक्स बघूया काय लिहिलंय. लोकायुक्ताचा परफॉर्मन्स ऑफकोर्स येतो, लोकायुक्ताचा परफॉर्मन्स येतो. जे कोण अंडर कॉन्स्टिट्युशनल किंवा लेजिस्लेशनच्या कायद्या अंतर्गत जे संस्था आलेल्या आहेत त्या प्रत्येकाचे ते ऑफिस त्याच्या अंडर येतात, हे आपण मगाशीच बघितलंय. त्यामुळे लोकायुक्त लोकनेत्याच्या, लोकायुक्त नाही, लोकनेताच म्हणजे इंडिव्हिज्युअल जर असेल तर तो कसं काय ना, त्याचा परफॉर्मन्स विधानमंडळाशी रिलेटेड असेल किंवा एखादा कॉर्पोरेटर असेल तर त्याची इन्फॉर्मेशन कॉर्पोरेशनकडे जी आहे ती आपण मागवू शकतो, कारण तो गव्हर्नमेंटच्या किंवा संविधानाशी रिलेटेड आहे. ते अंडर ऍक्ट, त्याचं ते ऑफिस ते अंडर ऍक्ट येतं. त्यामुळे आपण त्या लोकनेता जो असेल इलेक्टेड, आपण त्याची इन्फॉर्मेशन जरूर मागवू शकतो. पण जो इलेक्टेड नसेल त्याची मागवता येणार नाही. आणि काही वेळेला इंडिव्हिज्युअल इन्फॉर्मेशन जर कोणी मागवायला गेलं की त्याची संपत्ती काय, समजा एखादा माणूस उभा नसेल इलेक्शनला उभं राहण्यासाठी ऍफिडेव्हिट देणं गरजेचं असतं, ज्याच्यामध्ये हे सगळी इन्फॉर्मेशन येते. तर तशी इन्फॉर्मेशन जो एखादा उभाच राहिला नाही तर त्याची इन्फॉर्मेशन नाकारण्याचा अधिकार आहे. म्युनिसिपल ऑफिसर और डिपार्टमेंट परफॉर्मन्स आरटीआय मध्ये येतो का? ऑफकोर्स येतो. म्युनिसिपल ऑफिसरचा किंवा डिपार्टमेंटचा जे काय आहे, त्यांनी काय कामं केली किंवा पर्टिक्युलर केसमध्ये काय ऍक्शन घेतली नाही, अशा पद्धतीचं आपण मागवू शकतो की एखादी कंप्लेंट तुमच्याकडे आली होती आणि तुम्ही त्याच्यावरती काय ऍक्शन घेतली किंवा काय ऍक्शन घेतली नाही, हे आपण त्यांच्याकडनं मागू शकतो. म्युनिसिपल ऑफिसर असेल, पोलीस असेल तर त्यांच्याकडनं आपण ती इन्फॉर्मेशन जरूर आरटीआय मधनं मागवू शकतो. डू द गव्हर्नमेंट एडेड प्रायव्हेट स्कूल्स, आपण मगाशी बघितलं अशा कुठलीही संस्था ज्या संस्थेला गव्हर्नमेंटकडनं एड डायरेक्ट किंवा इनडायरेक्ट मिळतं, तर अशी कुठली जर गव्हर्नमेंट प्रायव्हेट स्कूल असेल ज्याला एड मिळते तर त्याची आपण त्याच्यामध्ये इन्फॉर्मेशन घेऊ शकतो, कारण ते डायरेक्टली गव्हर्नमेंटच्या म्युन्सिपालिटीच्या जे एज्युकेशन मिनिस्टर ऑफिसर आहेत तर त्यांच्याकडे ती इन्फॉर्मेशन पोहोचतच असते आणि त्यांच्याकडनं आपण जरूर ती मागून घेऊ शकतो. कॅन यू आस्क हिस्टॉरिकल इन्फॉर्मेशन? ऑफकोर्स यू कॅन आस्क हिस्टॉरिकल इन्फॉर्मेशन, पण जी किती जुनी आहे आणि अवेलेबल रेकॉर्ड्स आहेत का हे आपल्याला बघावं लागेल. पास्ट 5-10 ऑफकोर्स कुठल्याही वर्षाची मागू शकता तुम्ही, याच्यामध्ये असं कुठलं बंधन नाही की कधी मागवायची इन्फॉर्मेशन. शॅल आय गेट दिस सर्क्युलर? कुठलं सर्क्युलर? ऍक्टचा आहे तो, ऍक्ट मध्ये बघावं लागेल सर्क्युलर कुठलं पाहिजे तुम्हाला, हे त्याने क्लिअर नाही केलंय. शॅल आय गेट द सर्क्युलर? ऍक्ट अवेलेबल आहे. हा 19चं अमेंडमेंट. हा, तर ते 2019चं अमेंडमेंट. हा बरोबर. तर त्याची कॉपी वेबसाईटवर अवेलेबल आहे हो 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 आहे, अवेलेबल आहे. येस. त्याच्यानंतर हे काय, आफ्टर फायलिंग आरटीआय इफ द मॅटर इज सेन्सिटिव्ह लाईक इलिगल बिल्डिंग गेट प्रोटेक्शन. आता क्वेश्चन नाही आहे, म्हणजे थोडक्यात एक ओपिनियन आहे. असं होऊ शकतं, इन्फॉर्मेशन जर केली तर त्याचा ते गैरफायदा घेऊ शकतात ते लोक, किंवा ते इन्फॅक्ट कधी कधी असं पण दिसलंय की गव्हर्नमेंटच इन्फॉर्मेशन थर्ड पार्टी रिलेटेड असेल तर त्यांचाच ब्लॅकमेल करण्याची इन्फॉर्मेशन वापरल्या, तर ही ते गैरफायदा ही बऱ्याच ठिकाणी घेतला जाऊ शकतो. पण इलिगल बिल्डिंग वरती ऍक्शन का नाही घेतली हा आपण जरूर त्या म्युन्सिपाल्टीला प्रश्न विचारून माहीत करू शकतो की ऍक्शन घेतली का नाही घेतली, किंवा का नाही घेतली, आपण त्याचं कारण मागवू शकतो. PIO चे ऑफिस कुठे आहे, कसे करणार? पब्लिक मी सांगितलं प्रत्येक ऑफिसच्या बाहेर लिहिलेलं असणार की ह्याचा पब्लिक इन्फॉर्मेशन ऑफिसर हा आहे आणि हे त्याचा ऍड्रेस आहे, ते किंवा वेबसाईट वरती तुम्हाला मिळू शकतो. जागेची मोजणी झाली पण अजून नेट वर जात बारा वगैरे मिळालं नाहीये, त्याबद्दल हो मी मागवू शकता. हल्ली तर ते हे पण अवेलेबल आहेत, ऍप्स पण अवेलेबल आहेत, त्याच्यावरती तुम्हाला त्याची इन्फॉर्मेशन मिळू शकते, नेटवरती अवेलेबल आहे. 7/12 तर तुम्ही तसाही उतारा मागूच शकता, स्वतःचा असेल तर काहीच दिक्कत येत नाही. आरटीआय ऍप्लिकेशन गुप्तपणे करता येते का? करणाऱ्याचे नाव, जसं मग सांगितलं की नाव लिहिणं गरजेचं आहे, गुप्त पद्धतीचं नाकारण्याचा अधिकार त्यांना आहे, तर त्यामुळे ती इन्फॉर्मेशन गुप्तपणे तशी राहत नाही. त्यामुळे नाव तुम्ही जर नाही दिलं ती व्हेग कंप्लेंट किंवा व्हेक्शियस कंप्लेंट म्हणून ते नाकारू शकतात.
फॉरेन अँड डिप्लोमॅटिक इन्व्हेस्ट करंट ऑर्गनायझेशनची माहिती आर्टिकल मिळू शकते. जर आपण बघाशी बघितलं फॉरेन रिलेटेड किंवा सेन्सिटिव्ह इन्फॉर्मेशन गव्हर्नमेंटकडे जी आहे ती नाही मागवता येणार. कसं आहे ना की बरेच इन्फॉर्मेशन नाही मागवत आहेत, तुम्ही प्रयत्न करू शकतो आपण, आणि सगळ्यात शेवटी जेव्हा ते नाकारतात, जसं आपण म्हटलं की त्याचं सेकंड अपील हायकोर्ट किंवा सुप्रीम कोर्टला आहे, तर आपण तिथे ती मागवू शकतो, मग उल्लेख करू शकतो की ही इन्फॉर्मेशन का गरजेची आहे, हे का जाणीवपूर्वक नाकारतायत. ही इन्फॉर्मेशन कोर्टाला ते देऊच शकतात जर कोर्टाने मागवलं, आणि मग कोर्ट डिसिजन घेऊ शकतं की ही इन्फॉर्मेशन द्यायची का नाही. त्यामुळे जर खालच्या लोकांनी जरी मागवली इन्फॉर्मेशनची नाही दिली तरी हायकोर्ट किंवा सुप्रीम कोर्ट या स्टेजवरती ती इन्फॉर्मेशन कोर्टापर्यंत ती पोहोचू शकते, आणि मग कोर्ट डिसाईड करू शकते की तुम्हाला ती इन्फॉर्मेशन मिळण्याची गरज आहे किंवा नाही. एखादी माहिती मिळाल्यानंतर ती चुकीची किंवा ग्राउंड लेवलला इम्प्लिमेंट झाले नाही असे आढळून आल्यास कमिशनर ऑफ आरटीआय स्टेट ऑफ मध्ये दाखवायची की डायरेक्ट पीआयएल. दोन्ही पर्याय आहेत. पीआयएल ही गोष्ट वेगळी आहे आणि आरटीआय ही गोष्ट वेगळी आहे. पीआयएल करण्याच्या आधी तुम्ही काय काय अवेलेबल सोर्सेस वापरलेत आणि जर तुम्ही इन्फॉर्मेशन मिळाली तर पीआयएल ची गरजच नाही. पीआयएल गोष्ट कशासाठी असते जनरली की एखादा गोष्ट जर कोर्ट पब्लिक ऑथॉरिटी करत नसेल तर ती करून घेण्यासाठी असते. इन्फॉर्मेशन मागवण्यासाठी गरज नाहीये. इन्फॉर्मेशन मागवायला पीआयएल ची गरज नाही. आरटीआय ऍक्टिव्हिस्ट म्हणजे काय? ऍक्टिव्हिस्ट म्हणजे काय नाही, एक ते लेवल आहे जो काम करतो आरटीआयचं आहे. काही लोक हल्ली तो एक व्यवसाय म्हणून करतात की प्रत्येक गोष्टीची इन्फॉर्मेशन मागवतात, ते आरटीआय ऍक्टिव्हिस्ट असतात. ते लिटिगेशन करत असतात, आरटीआयची इन्फॉर्मेशन मागून हायकोर्ट सुप्रीम कोर्टात त्यांची पिटिशन दाखल असतात. एन्व्हायरमेंट रिलेटेड किंवा जे म्युन्सिपाल्टीचे जे पब्लिक प्रोजेक्ट्स आहेत त्या रिलेटेड असे बरेच एनजीओ आहेत म्हणा किंवा असे प्रायव्हेट इंडिव्हिज्युअल आहेत की जे आरटीआय ऍक्टिव्हिस्ट म्हणून आरटीआय मध्ये इन्फॉर्मेशन मागून कोर्टाकडे पीआयएल रिट पिटिशनच्या मार्फत लोकांच्या फायद्याच्या गोष्टी करत असतात. तर ते आरटीआय ऍक्टिव्हिस्ट. डच कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी, आय वॉज एक्सपेक्टिंग दिस. कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीची आता आपण जिथे राहतो त्या कोऑपरेटिव्ह सोसायटीमध्ये इन्फॉर्मेशन मागायचा अधिकार त्या कोऑपरेटिव्ह ऍक्ट मध्येच आहे. तर ही पीआय आरटीआय मध्ये टाकायची गरजच काय? कोऑपरेटिव्ह जो मेंबर आहे त्याला इन्फॉर्मेशन कोऑपरेटिव्ह संदर्भात मिळणं हे त्या मेंबरचाच अधिकार आहे त्या कोऑपरेटिव्ह ऍक्ट मध्ये. तर त्यामुळे तुम्हाला स्वतःची इन्फॉर्मेशन किंवा त्या संस्थेचे रिलेटेड इन्फॉर्मेशन मागण्याचा, त्यांचा अकाउंट तपासण्याचा अधिकार तुमच्या त्या कोऑपरेटिव्ह ऍक्ट मध्येच आहे. त्यामुळे आरटीआयची तशी गरज नाहीये. पण तुम्ही त्या तिथे राहत नाही आहात. सोसायटीचा सदस्य असेल तर सोसायटी ऍक्ट लागू होतात, त्यामुळे तो त्याच्यात मागवू शकतो. एक्झॅक्टली, मी तेच सांगतो. हो, तेच सांगतो की तो स्वतः मेंबर त्या ऍक्ट मध्येच मागवू शकतो. तर आरटीआयची गरजच नाहीये. ऑनलाईन आरटीआय रजिस्ट्रेशन कुठल्या साईटवर करायची? ऑनलाईन आरटीआय रजिस्ट्रेशन थोडक्यात ऍप्लिकेशन असेल तर प्रत्येक गव्हर्नमेंटच्या वेबसाईट वरती अवेलेबल आहे. आरटीआय साठी स्वतंत्र व्यवस्था काही ठिकाणी केलेली आहे, तिथे बघा. नसेल तर काही संस्था आहेत जे तुम्हाला आरटीआय साठी मदत करतात की कसा बनवायचा. तर त्यांच्याकडे त्यांच्या वेबसाईटवरती ते फॉर्म्स किंवा ह्या गोष्टी अवेलेबल आहेत. जर ह्या माहितीचा गैरवापर झाला तर काय शिकतो? एक जोशी सर, एक ऍड करू इच्छितो मी. महाराष्ट्र सरकारचं एक आरटीआयचं पोर्टल आता त्यांनी ऍक्टिव्हेट केलेलं आहे. त्याला माझ्या मते 1-2 वर्ष झाली. तर आपण त्याच्यावर म्हणजे पोर्टलवर जाऊन केडीएमसीचा आरटीआय सुद्धा त्याच्यावर जाऊन करू शकतो. आणि त्यांची ऑनलाईन फी आहे 10 रुपये. ते जे कोर्ट स्टॅम्प लावतो त्याच्याऐवजी आपण त्याच्यामध्ये की त्या पद्धतीने. हा, येस. तर ती एक माहिती सगळ्यांना मी पाहिजे तर चॅटबॉक्स मध्ये याची लिंक आता पोस्ट करतो. करा. जर या माहितीचा गैरवापर झाला तर काय शिक्षा काही नाही. जर इन्फॉर्मेशन मिळाली तर त्याची गैरफायदा तुम्ही जर घेतलात, कोर्टाला समोरची पार्टी दाखवू शकते की याचा हा असा गैरफायदा घेतला. कोर्ट कॅन घेऊ. त्याची कायद्यामध्ये अशी काही हे नाही की ह्याचा गैरफायदा घेतला तर काय, कारण त्याचा गैरफायदा हे कसं कोण म्हणणार, त्याचा गैरफायदा काय. जर त्याचं एखाद्या असं आता जसं मगाशी बोललं केला की आरटीआय ऍक्टिव्हिस्ट, आता काही असे लोक पण आहेत की जे इन्फॉर्मेशन मुद्दामून घ्यायची किंवा मुद्दामून मागायची, त्यांना माहिती असते की इन्फॉर्मेशन देऊ शकत नाहीत किंवा दिली तर ही अशी इन्फॉर्मेशन एखाद्या माणसाची मिळणार आहे, तर त्याचं ते त्यांना ब्लॅकमेलिंग करू शकतात. तर अशा पद्धतीचे पण की ते लोक म्हणजे जे एम्प्लॉई आहेत गव्हर्नमेंटचे ते हॅरॅस होतात की अशी इन्फॉर्मेशन नाही देऊ शकत आहे किंवा मिळत नाहीये, तर त्या लोकांचं कडनं पैसे मागणं, अशा पद्धतीचे गैरवापर हे आपल्या म्हणजे बऱ्याच वेळेला आम्हाला दिसतात. तर तशी त्याच्यासाठी क्रिमिनल वेगळा कायदा आहे, त्या पद्धतीने आपण त्याच्यात देऊ शकतो. या कायद्यामध्ये अशी काही प्रोव्हिजन ठेवलेली नाही. In my case, I have requested Gram Panchayat resolution for 1997 and supporting document. The POS responded with information saying no supporting documents are available. हे बघाशी म्हटलं की इन्फॉर्मेशनच अवेलेबल नाही असं एक कारण देऊन मोकळे होतात.
I have gone second appeal, wherein appellate authority is of the view that max 20 years information can be provided. आता ही 20-30 वर्षाची इन्फॉर्मेशन आहे ना, जसे आपण म्हणतो की एखाद्या जागेचा सर्च घेतो आम्ही वकील लोक, तर 30 वर्षाची पर्यंतची इन्फॉर्मेशन ठेवणं हे बंधनकारक आहे कायद्याप्रमाणे, आणि 30 वर्षापर्यंतची इन्फॉर्मेशन मिळू शकते. आता त्याच्या आधीच्या गोष्टी कदाचित डॉक्युमेंट्स हे काही करू शकले, म्हणजे गव्हर्नमेंटने त्याचा काही वेगळा फाडले नसतील, पण कुठे असतील ते लोकेट करू शकत नसतील. तर 20 किंवा 30 वर्षापर्यंत इन्फॉर्मेशन तुम्हाला मिळू शकते. आता एखादी 100 वर्षाची जुनी असेल तर कदाचित त्याचा एक वेगळा गव्हर्नमेंटचं डिपार्टमेंट आहे, त्यांचा काय अभिलेख वेगळा, तर तिथनं आणण्यासाठी ते काही फार कष्ट काही घेत नाहीत. मी जसं म्हटलं की अशा वेळेला आपण जेव्हा कोर्टाकडे, हायकोर्टाकडे जेव्हा जातो, हायकोर्ट सुप्रीम कोर्टात सेकंड अपील, तर ते कोर्टाला आपण दाखवून देऊ शकतो अशी इन्फॉर्मेशन अवेलेबल आहे, किंवा ते देऊ शकतात पण ते देत नाहीयेत. तर कोर्ट कॅन आस्क देम टू गिव्ह सच इन्फॉर्मेशन टू द कोर्ट, आणि कोर्ट तपासून मग देऊ शकतं की इन्फॉर्मेशन तुम्हाला मिळूची गरज आहे किंवा नाही. तर असं होऊ शकतं. फायनल अपील टू स्टेट और सीआयसी. स्टेट आणि सीआयसी वेगवेगळे आहे. स्टेट एसआयसी आणि सीआयसी, स्टेटच्या रिलेटेड असेल तर स्टेट, आणि सेंट्रलच्या रिलेटेड असेल तर सीआयसी. अशा सेकंड अपील तिकडे. RTI.gov.in, हा बरोबर, हेच पोर्टल आहे. मगाशी हे याबद्दल मी इन्फॉर्मेशन दिली आहे की ते कसं लॉग इन करायचं आहे. तुमचा पासवर्ड आयडी बनवून तुम्हाला लॉग इन करायचं आहे त्या पद्धतीने. प्लीज रीड फर्स्ट अपील इन्स्टेड ऑफ सेकंड अपील. ओके, तुम्ही क्लॅरिफिकेशन केलंय. ओके. एनजीओला आलेल्या डोनेशनची माहिती आरटीआय मध्ये घेता येते का? ऑफकोर्स, एनजीओ जर गव्हर्नमेंटकडनं ग्रँट घेत असेल, त्यांना काही मिळत असेल डोनेशन्स, ती इन्फॉर्मेशन तुम्हाला मिळू शकते. इनफॅक्ट त्यांच्या एनजीओच्या व्हाईट वेबसाईटवरती अशी इन्फॉर्मेशन देणं गरजेचं आहे की असं त्यांना काय गव्हर्नमेंटकडनं काय मिळतं, त्याची काय अॅन्युअल फायनान्शियल असेल तर त्यांना तुम्ही जे त्यांचं हे आहेत, त्यांची जी बॉडी आहे जिथे त्यांना सबमिट करण्याची गरज आहे, रजिस्ट्रार, तिथं ती इन्फॉर्मेशन तुम्ही मिळू शकता. आता पीएम केअर फंड बद्दल कोणीतरी आरटीआय खाली मागवली होती, ती नाकारली गेली. त्याबाबत काही सांगू शकाल का? ही गव्हर्नमेंटने त्याच्यामध्ये जे कोणती संस्था जी रजिस्टर करतानाच त्या संस्थेला असे बनवतात की जी गव्हर्नमेंटच्या रिलेटेड काही नाहीये, तर त्याची इन्फॉर्मेशन किंवा बनवली असेल जी गव्हर्नमेंटच्या अंडर असेल, पण त्याची इन्फॉर्मेशन पब्लिक डोमेन मध्ये येणं गरजेचं नाही असं गव्हर्नमेंटला वाटतं, ती इन्फॉर्मेशन नाकारतात गव्हर्नमेंट. जसं आपण बघितलं सेक्शन 8 मधले जे हे आहेत, ही इन्फॉर्मेशन नाकारण्याचा अधिकार त्यांनी राखून ठेवलेले आहेत की ही इन्फॉर्मेशन पब्लिक डोमेन मध्ये यायची गरज नाही. ह्याच्यासाठी आपण हायकोर्टकडे जेव्हा पीआयल करू शकतो की इन्फॉर्मेशन देत नाहीत, किंवा अपील नंतर, सेकंड अपील नंतरच रीट करू शकतो की हे देत नाहीत इन्फॉर्मेशन, पण ती इन्फॉर्मेशन कोर्टाला देण्याची गरज आहे, तर कोर्टाकडे आपण द्यायला लावू शकतो, आणि कोर्टाकडे डिसाईड करेल की इन्फॉर्मेशन तुम्हाला मिळण्याची गरज आहे का नाही. हा, ही तुम्ही लिंक पाठवलेली आहे. हो हो हो. थँक्यू सो मच. डिपार्टमेंट आणि स्टेट सिलेक्ट करू शकतो, म्हणजे जिल्हा निहाय डिपार्टमेंट सिलेक्ट करू शकतो. हा, ते तुम्हाला सर म्हणजे तिथे गेल्यावरती तुम्हाला अकॉर्ड डिक्लेअर करायचं आहे. येस येस. प्रश्न संपले असतील तर संपले आहेत का? आता तुम्हाला पर्सनल वर पाठवलेत का काही प्रश्न? हो, मी काही चेक नाही करू शकलो कारण आपलं मोबाईल वरनं बोलतोय मी. काय असेल तर आपण ग्रुपवरती हे करू, मी पाठवेन तुम्हाला. येस येस, मी ग्रुपवरती असेल किंवा तुमच्याकडे वैयक्तिक त्याचं समाधान पाठवेन. यू कॅन सेंड देम. चालेल चालेल. मी धन्यवाद देतो तुम्हाला, दक्ष कमिटीला आणि सगळ्या उपस्थित लोकांना की तुम्ही मला एक प्रेझेंट करण्याची संधी दिली. धन्यवाद. येस. नंदू, आपण समारोपाकडे जायचं का आता? हो अक्षय, समारोप करूया. सर्वप्रथम ऍडव्होकेट महेश जोशी यांना धन्यवाद. त्यांनी वेळात वेळ काढून आरटीआय संदर्भामध्ये अक्षरशः म्हणजे खूप चांगली माहिती, इत्थंभूत माहिती आपल्या सगळ्यांना दिली. आता आपण समारोपाच्या गुन्ह्यामध्ये मी मुद्दामून हा सगळा उल्लेख करतो आहे की आपल्याला आरटीआयचा वापर हा चांगल्या सगळ्या कामासाठी करायचा आहे. म्हणजे आपण आता जे जरा माईक ऑफ करा सगळ्यांनी. आपण जो दक्ष फोरम स्थापन केला आहे तो पूर्णतः अराजकीय आहे. तर आपण आरटीआय ची माहिती घेऊन त्याचं इम्प्लिमेंटेशन कुठे करता येईल याचा विचार आता आपण करायला हवा. याच्यामध्ये मी 2 उदाहरणं देऊन आजचा आपला कार्यक्रम संपवू असं वाटतं मला.
पहिली गोष्ट आपण स्वच्छता हा विषय घेतला तर आपल्या वॉर्डमध्ये ॲलोकेट केलेल्या गाड्या किती आहेत, त्यांच्या फेऱ्या किती अपेक्षित आहेत, त्यांच्या येण्याचं आणि जाण्याचं टायमिंग काय आहे, त्या गाड्यांचे नंबर्स काय आहेत, अमुक एका दिवशी गाडीचा रूट काय होता किंवा अमुक एका दिवशी गाडी किती वाजता निघाली आणि पुन्हा किती वाजता गेली, ही सगळी माहिती आपण आरटीआय द्वारे घेऊ शकतो. हे एक मी तुम्हाला उदाहरणादाखल सांगतोय. हे कधी वापरता येईल किंवा याचा वापर कधी करता येईल की आपल्याकडे 10 गाड्या ॲलोकेट केलेल्या आहेत किंवा आपल्या वॉर्डमध्ये आपल्या प्रभागासाठी अमुक एक नंबरच्या फेऱ्या ॲलोकेट केलेल्या असताना 2च गाड्या येत आहेत, 3च गाड्या येत आहेत असं आपल्याला दृश्य स्वरूपात दिसतंय, पण ऑन पेपर मात्र केडीएमसी मध्ये 10 गाड्यांची एंट्री होते. असं कुठेतरी गडबड होते का, हा एक प्रश्न आपल्या सगळ्यांसमोर असतो आणि बऱ्याच वेळेला असं लक्षात आलंय की असं होण्याची शक्यताही आहे आणि असं झालेलंही आहे. तर अशा वेळी आपण आरटीआय करू शकतो का, तर करू शकतो. या छोट्या छोट्या गोष्टींची सुद्धा माहिती ऑन पेपर घेणं आणि त्याचा रेकॉर्ड आपल्या रेकॉर्डशी मॅच होतोय का हे बघणं हे खूप महत्वाचं आहे. याचा खूप चांगला इफेक्ट होतो. आपण वॉचडॉग म्हणून काम करू शकतो. असा आरटीआय एकाने करावा का, मध्ये एकाने प्रश्न विचारला की हा आरटीआय केल्याने काही प्रॉब्लेम होऊ शकतो किंवा आपल्याला काही टार्गेट केलं जाऊ शकतं. तर हे आरटीआय आपण एकट्याने का करावेत? स्वच्छता किंवा असे जे विषय आहेत, नागरी समस्या या सगळ्यांसाठी आहेत. आपण आपल्या बरोबर 10 जणांना एज्युकेट करून 10 जणांनी एकाच विषयाचा आरटीआय करू शकतो. तेव्हा आरटीआय चा वापर हा आपल्या सगळ्या चांगल्यासाठी, आपल्या सगळ्या समस्या सोडवण्यासाठी करायचा आहे, हा उद्देश आपल्या डोक्यामध्ये नेहमी ठेवायला पाहिजे. दुसरं उदाहरण घेतो. आता आपल्याकडे रस्त्याची कामं होतात किंवा काँक्रिटीकरणाची कामं होतात. तर काँक्रिटीकरणाच्या कामामध्ये टेंडर काय आहे, टेंडर ओपन टेंडर असतं, आपल्याला टेंडरची माहिती मिळते. कॉन्ट्रॅक्टरचं नाव आपल्याला तिथे देणं क्रमप्राप्त आहे. तर हे काम करताना किती काय काम दिलं गेलं आणि किती काम झालं किंवा ऑन ग्राउंड काय काम केलं गेलं फिजिकली, या सगळ्याची माहिती आपण आरटीआय द्वारे मागवू शकतो आणि त्याची तुलना ही फिजिकली तिथे काय काम झालं याच्याशी करू शकतो. आत्ताचं जे सेशन होतं हे आरटीआय म्हणजे काय किंवा आरटीआय चा बॅकग्राऊंड काय आहे, आरटीआय कशा प्रकारे करायला पाहिजे, त्याचे टेक्निकॅलिटीज काय आहेत ह्याच्यावर झालं. पण आपल्याला याच्या पुढे चर्चा करायची आहे. आता आपण कदाचित पुढच्या वेळेस जेव्हा सेशन घेऊ तेव्हा आरटीआय फिजिकली मी कधी एक आरटीआय करू शकतो का मुळामध्ये. आज इथे उपस्थित असलेल्या प्रत्येकाला काही ना काहीतरी विषय जाणून घ्यायची, माहिती करायची इच्छा आहे आणि आता ते इतकं सोपं झालंय की मी जी लिंक पाठवली आहे त्याच्यामध्ये तुम्ही केडीएमसी हा ऑप्शन सिलेक्ट केल्यानंतर तुमचा आरटीआय व्यवस्थित देऊन 10 रुपये ऑनलाईन पेमेंट भरून त्याची सर्व्हिस चार्जेस वगैरे बघून ते 14 रुपयापर्यंत जातं. तुमचा आरटीआयचा डॉकेट नंबर मिळतो आणि 7 दिवसामध्ये ते आरटीआय जे तुमचं ऍप्लिकेशन आहे ते केडीएमसीच्या प्रॉपर डिपार्टमेंटला वर्ग केलं जातं. त्याचा फ्लो सुद्धा तुम्हाला कळतो. त्याचा जो डॉकेट नंबर आहे तो तुम्ही टाकल्यानंतर त्याचा तुमचं स्टेटस काय आहे हेही तुम्हाला कळतं. तुम्हाला ईमेलद्वारे तुमची माहिती मिळते. तर अशा अनेक गोष्टी आपल्याला हळूहळू वापरायच्या आहेत आपल्या या समस्या सोडवण्यासाठी. एक लक्षात घ्या, आरटीआय ऍक्टिव्हिस्ट होऊन लोकांना त्रास देणं किंवा कुठल्या तरी पिटिशनसाठी आपण हे करत नाहीये. पण जेव्हा गरज असेल, जेव्हा आपल्याला ही डिस्क्रिपन्सी दिसत असेल की प्रशासन म्हणतंय एक आणि होतंय दुसरं, तेव्हा आपल्याला हे जे अधिकार आपल्याला दिलेले आहेत ते प्रभावीपणे वापरायचे आहेत आणि हे एकट्या दुकट्याने नाही, तर तो जो गट आहे, जिथे रस्ता आहे, जिथे समस्या रस्त्याची आहे, ती समस्या फक्त एकट्या दुकट्याला नसते, ती समस्या अनेकांना असते. तर अनेकांना एज्युकेट करून आपण सगळ्यांनी मिळून तो आरटीआय करू शकतो. तर आजच्या या सगळ्याचं आउटपुट असं आहे की आपण सगळ्यांनी हा विषय व्यवस्थित ऐकून त्याचा अनुभव घ्यावा आणि त्याचा फायदा आपल्या समस्या निराकरणासाठी करून घ्यावा असं मला वाटतं. मी पुन्हा एकदा महेश जोशींचं ना धन्यवाद म्हणतो की त्यांनी आपला वेळ यासाठी दिला. ही सगळी रेकॉर्डिंग जी आहे ती आपण युट्यूबवर अपलोड करणार आहोत. आपण त्याची लिंक आपल्या सगळ्या ग्रुप्सवर शेअर करणार आहोत. त्यानंतर अजून काही कोणाला प्रश्न असतील, अजून काही सुचवायचं असेल तर आपण आपल्या जे दक्षचे ग्रुप्स आहेत त्याच्यामध्ये अवश्य टाका. आजची मीटिंग इतकीच आपण थांबूयात. मी नंदूला विनंती करतो अजून काही सूचना असतील तर त्या द्याव्या आणि आजची मीटिंग क्लोज करा.
थँक्यू अक्षय. याचप्रमाणे आपण अजून एक एक विषय घेऊन पुढे जाणार आहोत आपल्या वकिलांच्या गटाबरोबर. त्यामुळे तुम्हाला देखील अजून एखादा स्पेसिफिक विषय जर सुचवायचा असेल तर तुम्ही दक्षच्या ग्रुपवरती सुचवू शकता. धन्यवाद. आपण ही मीटिंग इथेच थांबवूया. धन्यवाद. थँक्यू.